सन्मान आहे. मनपूर्वक करतो आम्ही आपले स्वागत खास आहे. मनपूर्वक करतो आम्ही आपले स्वागत खास आहे. खरे धन. तुमच्या स्वागताचे आले हे क्षण. तुमच्या स्वागताचे आले हे क्षण. I welcome you all on the behalf of Bondwe Patil Public School. Jai Hind and a very good afternoon to one and all present over here for today's session, that is Ideal Parent and Ideal Student Seminar. A special welcome to our honorable chief guest Dr. Vithalji Lahane sir, who will guide us today. I request all the dignitaries to garland the statue of Chhatrapati Shivaji Maharaj. की त्यांनी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा. दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा. दीप लावूया आत्मतेजाचा, प्रकाश पसरेल साक्षात्काराचा. प्रकाश पसरेल साक्षात्काराचा. माझा नमस्कार सर्व देव देवतांपाशी. ये ग लक्ष्मी बैस ग बाजे, माझं घर तुला साजे. घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. घरच्या सर्वांना उदंड आयुष्य सुख समाधान शांती लाभू दे. Now I request all the dignitaries to take their respective seats. कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय श्री हनुमान भोंडवे सर तसेच आजचे विशेष अतिथी सन्माननीय श्री डॉक्टर विठ्ठलजी लहाने सर तसेच शाळेच्या सचिव आदरणीय सौ मीनाक्षी भोंडवे मॅम, माननीय श्री गणेश भोंडवे सर, आदरणीय सौ स्नेहल भोंडवे मॅम, भैरमल तन्वणी विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ शिंदे मॅम व आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री अविराज काळे सर, उपमुख्याध्यापिका आदरणीय सौ शर्मिष्ठा दत्ता मॅम, प्राथमिक विभाग प्रमुख आदरणीय सौ राणी सावंत मॅम, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख आदरणीय सौ घेना मॅम, समन्वयक आदरणीय सौ मंदाकिनी मॅम व उपस्थित सर्व मान्यवर, पालक व सर्व विद्यार्थ्यांचे मी ईश्वरी गणगे आणि मी श्रेया कुर पुन्हा एकदा सर्वांचे शब्द सुमनांनी स्वागत करतो. वेलकम वेलकम वेलकम. A day without prayer is a day without blessing, and a life without prayer is a life without power. So I request all of you to join your hands and close your eyes for prayer. God bless all with health and wealth. Bless all with money and harmony. Oh God, bless all with peace and ease. Bless all with wisdom and
session, it's our responsibility to welcome our guest. So, I request our choir group for the welcome song. आजच्या विशेष पाहुण्यांचा परिचय मी करून देणं म्हणजे एका थेंबाने सागराचा परिचय करून देण्यासारखं आहे. अत्तराने कपड्याला सुगंधित करणे ही काही मोठी गोष्ट नाही. आयुष्याची खरी मजा तेव्हा येते जेव्हा आपले आयुष्य आपल्या कर्तृत्वाने सुगंधित होते. आपल्या कर्तृत्ववान कार्यशैलीतून स्वतःसोबतच जनसामान्याचे जीवन सुगंधित करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय श्री डॉक्टर विठ्ठलजी लहाने सर. एक आदर्श डॉक्टर, आदर्श मुलगा, आदर्श भाऊ, आदर्श वडील अशा कित्येक भूमिकेत ते खऱ्या अर्थाने सुपरस्टार आहेत. सतत कार्यमग्न राहूनही विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी वेळात वेळ काढून त्यांना मार्गदर्शन करणारे, कित्येक द्वंगलेल्या ओठांवर गोड हसू आणणारे, हजारो शस्त्रक्रिया मोफत करणारे देवदूत म्हणजेच डॉक्टर विठ्ठलजी लहाने सर आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभले. हे आम्हा सर्वांचे भाग्य आहे. Now, I request our Honorable Principal, Mr. Aviraj Kale sir, for the brief introduction of our today's guest, Dr. Vittalji Lahane sir. जय हिंद एव्हरीवन. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे डॉक्टर विठ्ठल लहाने सर, आदरणीय भोंडवे सर, भोंडवे मॅडम आणि उपस्थित सर्व मान्यवर. आज आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर विठ्ठल पुंडलिकराव लहाने. डॉक्टर लहाने हे लातूर गावातील
माकेगाव डॉक्टर लहाने हे लातूर जिल्ह्यातील माकेगाव या लहानशा गावात जन्माला आलेले. सरांचं नाव विठ्ठल लहाने म्हणजेच आडनाव लहाने, परंतु जगातल्या 12 पुरस्कार प्राप्त प्लास्टिक सर्जनपैकी एक अशी उत्तुंग कामगिरी केलेलं व्यक्तिमत्व. म्हणजे सार्थ अभिमानाने सांगावं वाटतं की या पृथ्वी तलावर जे 12 पुरस्कार प्राप्त सर्जन आहेत त्यापैकी आपल्या महाराष्ट्राचे लाडके श्री डॉक्टर विठ्ठल लहाने सर. सरांचे प्राथमिक शिक्षण कामधेनू विद्यालय माकेगाव तर 12वीपर्यंत शिक्षण राजश्री शाहू कॉलेज येथे पूर्ण झाले. त्यानंतर सरांनी मराठवाड्याची विद्यानगरी असलेले अंबाजोगाई येथील मेडिकल कॉलेजमधून MBBSची पदवी 1993 साली प्राप्त केली. विशेष गौरवाची बाब म्हणजे डॉक्टर लहाने यांनी MBBS परीक्षेत सर्वप्रथम क्रमांक मिळवला. सौ सुभद्रा रामदास मायरे गोल्ड मेडल, देविदास मानकर प्राइज, डॉक्टर भीमराव पिंगळे प्राइज, डॉक्टर GM जयस्वाल प्राइज, नारायण जोशी प्राइज, कैलासवासी श्री योगगुरु वैभव भूषण मेमोरियल प्राइज आणि इतर बरेच म्हणजे अशा एक नाही तर 13 सुवर्ण पदकांची आणि पारितोषिकाची कमाई सरांनी MBBSला असताना केली. सरांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर म्हणजेच आपलं शहर येथून MS म्हणजे मास्टर ऑफ सर्जरी चे शिक्षण 1996 साली पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठी पदवी ती म्हणजे MCH ही सरांनी ग्रँड मेडिकल कॉलेज व सर JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटल येथून मुंबई येथून जानेवारी 2000 साली प्राप्त केली. सरांनी रेसिडेंट इन जनरल सर्जरी, सिनियर रेसिडेंट इन प्लास्टिक सर्जरी, लेक्चरर तसेच असोसिएट प्रोफेसर म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर, ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई, MIMSR मेडिकल कॉलेज लातूर येथे काम केले. सध्या ते मेट्रोपॉलिटन सिटीजमधल्या सुवर्ण संधी सोडून 50 बेडच्या लहाने हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक कॉस्मेटिक बर्न रिकव्हरी सर्जन म्हणून काम करत आहेत. या हॉस्पिटलचे उद्घाटन आपल्या आई अण्णांच्या म्हणजेच आई वडिलांच्या हस्ते आणि प्रसिद्ध समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर विकास आमटे आणि पद्मश्री प्राप्त सरांचे वडील बंधू नेत्रतज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थित नुकतेच केले आहे. डॉक्टर लहाने सरांमधला एक संशोधक विद्यार्थी स्वस्थ बसला नाही हे त्यांनी केलेल्या संशोधनात लक्षात येते. त्यांनी विविध नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये आपले संशोधन लेख सादर केले. या सर्व प्रवासातील मैलाचा दगड ठरलेला एक पुरस्कार डॉक्टर लहाने सरांना प्राप्त झाला, तो म्हणजे द स्माईल ट्रेन हिरो अवॉर्ड. हा पुरस्कार त्यांना दिनांक 27 ऑक्टोबर 2007 साली लहान मुलांच्या मदतीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रदान करण्यात आला. आजपर्यंत जगात केवळ 12 प्लास्टिक सर्जनला हा पुरस्कार प्राप्त झाला असून मोठ्या अभिमानाने सांगावं वाटते की त्या 12 पैकी एक म्हणजे आपले लहाने सर. टाटा मेमोरियल व स्माईल ट्रेन यांच्याकडून त्यांच्या कार्याबद्दल सरांना नॅनो कार भेट दिली आहे. सध्या सर स्माईल ट्रेन प्रोजेक्ट हा अमेरिकेचा आहे. अमेरिकेचे या प्रोजेक्टचे सर डायरेक्टर आहेत.
सरांचे विशेष कार्य म्हणजे मायक्रो क्राफ्टिंग टेक्नॉलॉजीचा पाया सरांनी महाराष्ट्रात रचला. गेल्या 13 वर्षात या तंत्रज्ञानाचा वापर करून जळीतग्रस्त जे जळलेले पेशंट असतात त्यांचे अशा 2000पेक्षा जास्त रुग्णांवर सरांनी उपचार करून त्यांना वाचवले आहे. सरांनी चेन्नई येथे प्रकाशित झालेल्या डॉक्टर मंथागी रामकृष्णन यांनी लिहिलेल्या पुस्तकात पॅड्रॅटिक बर्न सर्जन मॅनेजमेंट या विषयावर सहलेखन केले आहे. डॉक्टर लहाने सरांनी दुबंगलेले ओठ आणि टाळू तसेच बर्न केसेसवर महाराष्ट्रात सर्वाधिक शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम केला असून तो आजपर्यंत 50,000पेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. माननीय सर आजही 2 ते 3 शस्त्रक्रिया विना मोबदला गरीब रुग्णांच्या करतात, सेवा देतात आणि माणसातलं देयत्व जपतात असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. प्लास्टिक सर्जन असोसिएशन, नॅशनल बर्न अकॅडमी ऑफ इंडिया, इंडियन मेडिकल असोसिएशन सर्जन, हँड सर्जन, रूरल सर्जनचे डॉक्टर विठ्ठल रहाणे आजीवन सभासद आहेत. ही झाली सरांची शैक्षणिक आणि वैद्यकीय ओळख. त्यांची खरी ओळख मी कसा घडलो या व्याख्यानाने महाराष्ट्राला झाली. सरांचे हे व्याख्यान आजही यूट्यूबवर आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट प्रेरक व्याख्यान अशी प्रतिक्रिया परवा मला नेटवर पाहायला भेटली. अगदी मोजक्या शब्दात ओळख सांगायची झाल्यास एक संवेदनशील माणूस, इथिकल प्रॅक्टिस करणारा डॉक्टर व आजच्या तरुणाला प्रेरक शक्ती म्हणजेच डॉक्टर विठ्ठल पुंडलिकराव लहाने सर. सरांचा परिचय करताना त्यांच्याबद्दल सांगावे तेवढे कमीच आहे, पण वेळेची मर्यादा लक्षात घेता मी हा सरांचा अत्यल्प परिचय पूर्ण करतो आणि तुमच्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. It is said that Atiti Devo Bhavo. Our guests are reflection of God and their presence brings prosperity and positivity to every occasion. On this delightful occasion of Ideal Parent and Ideal Student Seminar, it gives us immense pleasure to welcome a very special guest among us. Now, I request our Honorable Director, Mr. Hanuman Bhonwe sir, to welcome our today's chief guest, Dr. Vittalji Lahane sir. To have among us a distinguished personality, someone whose journey, achievements and values inspires us all. May I now take this privilege to invite our esteemed guest, Dr. Vittalji Lahane sir, to grace the stage and address the gathering with his valuable words. आदरणीय आपण सर्वजण, खरं म्हणजे मी इथं यावं, तुमच्याशी बोलावं असा आग्रह खूप दिवसापासून सुरू होता. मी एक साधा सिंपल माणूस पाहिला आणि त्या साध्या सिंपल माणसाच्या प्रेमात पडलो आणि इथे आलो. आणि तो साधा सिंपल माणूस म्हणजे आपले हनुमान भोंडवे सर. तुम्हाला खरं सांगू का, मला खरंच माहीत होतं एवढे मोठे आहेत म्हणून.
नाही खरं माहीत नव्हतं, खरं सांगतो. पण तुमचं ते बोलणं, ते विनंती करण्याची पद्धत, मला वाटलं हा माणूस कुठंतरी नोकरी करायला पाहिजे असं. तुम्ही याचे मालक आहे ते कुठं मला माहीत होतं. पण ना काही माणसं, आता मी एक 2-4 मिनटं एकमेकाला भेटतो आहे. मी येताना एंट्री करताना त्यांना म्हणालो की सॉरी, माझ्या ठरलेल्या वेळेप्रमाणे 38 मिनटं उशीर आलो. मी वेळ देतो, वेळेप्रमाणे जातो. आम्हाला थोडी ट्रॅफिक लागली, तिथून निघाला पण थोडा उशीर झाला. पण ते काय नाही 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 तुम्ही सॉरी नका म्हणू. मला कळेना की आता काय म्हणायला पाहिजे. आणि इथं आल्यानंतर त्यांनी 2-3 शब्द खूप सुंदर सांगितले मला आणि मी खूप जास्त भावूक झालो की सर म्हणे आम्हाला ह्या लेकरांना द्यायचं आहे आणि शाळेतून जी आम्ही फीस घेतो ती फीस ह्या लेकरांच्या कल्याणासाठीच वापरतो, ती आम्ही घरी घेऊन जात नाही. तुम्हाला सलाम. पुण्य लागतं आणि मी तुम्हाला लिहून देतो, पुण्य लागतं. आणि विठ्ठल सांगायला ते आज एकादशी दिवशी. मला ना एंट्री केल्यापासूनच खूप भारी वाटायला लागलं आहे. मी खूप खुश आहे. हे सगळे चिमुकले लेकरं, त्यांचं स्वागत. मी प्रत्येकाला विचारतो कितवीला आहे. कुणी सांगितलं 5th आहे, कोणी म्हणलं 6th आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, मी 4th आहे. हो ग, खरं खरं सांगतोय. माझं आडनाव लहाने आहे, लहान. आणि आज इथे आलो आहे. मला खूप छान वाटतं तुम्ही लगेच माझ्या हातात माईक दिलं. याच्या पुढचा प्रोग्राम मला माजलगावमध्ये करायचा आहे, त्याच्या पुढचा प्रोग्राम मला अंबेजोगाईत करायचा आहे, आणि त्याच्या पुढचा प्रोग्राम मला लातूरमध्ये करायचा आहे. आज मला 6 प्रोग्राम, त्यातला हा 3रा प्रोग्राम आहे. आणि मी आलं पाहिजे. तुम्हाला खरं सांगू बोंडे साहेब, ज्या पद्धतीत तुम्ही मला बोलले ना ते माहीत नाही, पण मी दररोज 500 लोकांना भेटतो दररोज. त्याच्यामुळे ना मला असं माणसाच्या आवाजावरनं, चेहऱ्यावरनं त्याच्या काही रिडिंग कळतात आणि ते इतक्या खोल कळतात की आता काय सांगू तुम्हाला. मी त्यांना एक मेसेज दिला की प्रोग्रामचं अपडेट करा, मला आणखी वेळ द्यायचा आहे. त्यांनी मला फक्त लिहिलं की तुम्ही 12 ते 2चा वेळ दिला आहे, आम्ही तुमची आतुरतेने वाट बघतोय. आमचे 2,500 लेकरं, 500 पालक तुमची वाट बघतायत, या. आमचं सगळं मेसेजवर चाललं आहे. ह्या माणसाने मोजून एकदा फोन केला मला, मोजून एकदा. त्याच्यानंतर त्यांनी केला, मी नाही घेऊ शकलो. तरी मी आलो आहे. तुम्हाला निश्चित मी सांगणार आहे, पण तुम्हाला एक 2-3 पार्श्वभूमी सांगतो की माझी अडचण काय. एक दिवस ना मी जे मला लोक इन्व्हाइट करतात, तुम्हाला पण सांगतो सर, एक दिवस माझ्यासोबत या, एक दिवस माझ्यासोबत राहा, फक्त एक दिवस माझ्यासोबत राहा. एक दिवस तुमचं 1 किलो वजन जर कमी नाही झालं, मला विठ्ठल आणि म्हणू नका. म्हणजे ना मी दररोज 12 सर्जरी करतो. दररोज 12 सर्जरी करतो. आणि आत्ता या घडीला माझ्याकडे 350 सर्जरी वेटिंगवर आहेत. असा भारत देशामध्ये एकही प्लास्टिक सर्जन नाही. हे काम 21 मेला मला 25 वर्ष पूर्ण झालं. या आत्ता 21 मेला म्हणजे एक्झॅक्ट 1 महिन्यापूर्वी 25 वर्ष झालं असं काम करतो सर. पहाटे 5:45ला मी कामाला लागतो आणि संध्याकाळी 7:30ला मी श्वास घेतो. 14.5 तास मी श्वासच घेत नाही. तर न श्वास घेता 14.5 तास कसं काम करायचं असतं हे तुमच्यापैकी कुणालाही बघायचं असेल तर एक दिवस माझ्यासोबत राहा. मी सुंदर कापतो, सुंदर जोडतो. ही माझ्याकडे जगातली सगळ्यात उंच डिग्रीचा मी डॉक्टर आहे. तुम्ही कापू पण नका आणि जोडू पण नका, फक्त सोबत राहा आणि बघा तुमचं 1 किलो वजन कमी होतं का नाही. मी बसलो की बसा, उठलो की उठा. असं काम करत असताना, एवढं वेटिंग लिस्ट असताना कार्यक्रमाला वेळ काढायचा, ह्या लेकरांसाठी जायचं. माझी बायको काय झापते तुम्हाला काय सांगावून काय नाही. काय येडा नवरा आहे म्हणते, याला कसं काही कळत नाही आहे. हे पण खरं आहे, येडा नवरा आहे, याला काही कळत नाही, हे सत्य आहे. पण तरीसुद्धा मी लेकरांसाठी वेळ का काढतो, लेकरं मला एवढे का आवडतात हे जरा माझ्याकडे बघा. सावधान बसा. तुम्हाला आज एक मी गोष्ट सांगणार आहे. ती मस्त एक गोष्ट, फक्त एक गोष्ट सांगून पळून जाणार आहे. त्या गोष्टीचं नाव आहे संधीची गोष्ट. काय नाव आहे? काय नाव आहे? ह्या भिंती फुटल्या पाहिजे एवढ्या मोठ्याने सांगायचं असतं. काय नाव आहे? येस. आता म्हणायचं हे बोंडे पाटलाच्या शाळेचे विद्यार्थी आहेत, बरं आहे ना. मी तुम्हाला ही गोष्ट का सांगणार आहे. माझ्याकडे बघायचं, माझ्याकडे श्वास घ्यायचा आणि सोडायचाच नाही 1 तासभर पुढे. असं नका करू, मी डॉक्टर आहे, ओगी म्हणायला लागलो. मी तुम्हाला सांगणार आहे, पण सावधान एवढ्यासाठी बसा
की शब्द ना शब्द कानात ऐकायचा, सावधान बसलं की शब्द छान आत जातो. बरोबर आहे, मी डॉक्टर आहे ना, मला माहिती आहे. आणि एकदा तो आत गेला की मेंदूत जातो आणि मेंदूतून तो हृदयात ठेवायचा आणि तुमच्या आयुष्यातले तुम्ही जगातला सगळ्यात मोठा माणूस होईपर्यंत तो शब्द हृदयाच्या बाहेर काढायचा नाही आणि म्हणून तो ऐकायचा. सावधान. आता मी लेकरांकडे का जातो सर तुम्हाला सांगत होतो. मी जरा खूप वेगळा डॉक्टर आहे. कुठलेही डॉक्टर एक पेशंट घेऊन बघतात, मी 15 पेशंट घेऊन बघतो. माझ्या ओपीडीमध्ये 15 लोक एकदाच असतात आणि त्याच्याबरोबर 30 एक नातेवाईक असतात. म्हणजे कुठल्याही दिवशी माझ्या रूममध्ये कुठल्याही मिनिटाला 50 लोक असतात रूममध्ये. बाहेर वेटिंगला आम्ही मोजू शकत नाही. आता विचार करा की ज्याच्याकडे 350 ऑपरेशन वेटिंगवर आहेत, बाकीची वेटिंग काय, आता काय बोलू तुम्हाला, काय सांगू मी तुम्हाला. आणि असं काम करत असताना पण मी जरा शिस्तबद्ध प्राणी आहे. महिन्यातले फक्त 2 रविवार बाहेर देतो सर. 2 रविवार मला वापरतो. माझ्या मुलांनी सांगितले, पप्पा असं 2 रविवार स्वतःसाठी वापरा. मी त्या दिवशी 18 तास झोपतो. ज्या दिवशी माझा रविवार असतो त्या दिवशी मी दाढी करत नाही, आंघोळ करत नाही, ब्रश करत नाही, उठतो खातून झोपतो. असे 2 रविवार. आणि दुसरे 2 रविवार गाडीत कपडे बदलतो. गाडीत काय सांगतो तुम्हाला, आता कुठं कपडे बदलायचे, गाडीमध्ये कपडे बदलतो. एक असिस्टंट सोबत आहे, शर्ट काढून देतो, पॅन्ट काढून देतो, गाडीत घालतो, गाडीत झोपतो. या प्रोग्रामपासून त्या प्रोग्रामपर्यंत आणि पुढच्या प्रोग्रामवर पुन्हा कपडे घालून डॉक्टर विठ्ठलाने तयार. हे 2 प्रोग्राम. मी तुम्हाला सांगत होतो की अशी ओपीडी काढत असताना एक मुलगी माझ्याकडे आली. तिच्या हातात पेड्याचा बॉक्स होता. आता काय असतं की लेकरं आले ना, कुठलाही निकाल लागो, 10वीचा लागो, 12वीचा लागो, मेडिकलचा लागो, इंजिनिअरिंग लागो, एमपीएससी लागो, यूपीएससी लागो, कुठलाही निकाल लागला की आमच्याकडे पेढेच पेढे येतात. काय बनगड की काय नाही की, म्हणजे लेकरं एवढं प्रेम करतात माझ्यावर. कधी कधी मी चिमटा घेऊन बघतो मीच आहे का एवढं लेकरं प्रेम करतात. आणि मग हे लेकरू आलं, हातामध्ये त्याच्या पेढ्याचा बॉक्स होता. मग मला वाटलं की आता ह्याच्यात पेढ्याचा बॉक्स आहे, सगळे पेशंट वेटिंगवर आहेत. ते पेशंटला काय वाटतं की आम्ही एवढे दिवस नंबर लावून आलो आहे आणि आता आम्हाला सोडून कुणाला बोलायचं नाही. ते खरं आहे, त्यांचं पण खरं आहे. त्याच्यामुळे मी ओपीडीत काय करतो, कुणालाच बोलत नाही, फक्त पेशंटला बघत राहतो. तेवढ्यामध्ये ती मुलगी आली. मग तिला पटकन कटवावं म्हणून तिला म्हणलं, दीदी इकडे. तिच्या पेढ्याचा बॉक्स हातामध्ये होता. तो बॉक्स असा हात पुढे केला आणि तुझं अभिनंदन म्हणालो. म्हणजे ही लेख पेढ्याचा बॉक्स घेऊन आली आहे म्हणजे काहीतरी तिच्या आयुष्यात चांगलं घडलंय म्हणून तिचा फक्त हातात पेढ्याचा बॉक्स आपण घ्यावा, तिला एक पेढा भरवावा आणि तिचं अभिनंदन करावं असं ठरवलं. घेतला पेढा, असं पेढ्याच्या बॉक्सकडे हात पुढे केला आणि दिदू तुझं अभिनंदन असं म्हणालो की तिने पेढ्याचा बॉक्स लपवून घेतला. म्हणलं, का गं, तू मलाच द्यायला आणली आहेस ना. तुम्हालाच द्यायला आणलेत पण माझं ऐका ना सर. माझी माय, तुझं ऐकायला खरंच वेळ नाही, मारतील लोक समोर उभा टाकलेले. दे तुझं अभिनंदन. नाही सर प्लीज ऐका. लेकीच हट्ट सुटत नाही, प्लीज ऐका 2-3 वेळा म्हणल्यानंतर मी म्हणला, बोल पटपट बोला, लवकर सांग. बघा सर, ती म्हणाली, सर 1 जुलै 2011 या दिवशी तुम्ही आसामी घोडले या विषयावर बोलले. अगं म्हणलं, तुझं माझे भाषण मला का सांगतेस. 2893 भाषणं केलेत मित्रा. आता माझी भाषणं मला का सांगतेस. ती म्हणाली, नाही तरी ऐका. आता हे लेकीचा हट्ट सुटत नाही, मला पटपट बोल. बाकीच्या पेशंट लोकांना जरा प्लीज 1 मिनिट असं म्हणालो. उभा टाकलेल्या समोरच्या लोकांना लेख सांगायला सुरू केली. सर तुम्ही 1 जुलै 2011 आसामी घोडले या विषयावरती बोलले आणि तेव्हा मी 11वीला होते आणि तुम्ही सांगितलं ना कष्ट केलं की काय पण शक्य होतं आहे. हे बघ म्हणलं, माझं हे ब्रीद वाक्य आहे. इमानदारी आणि कष्ट, प्रामाणिकपणा, ह्या 3 गोष्टी ज्या माणसाकडे आहेत तो माणूस जगातला सगळ्यात मोठा माणूस होतो म्हणजे होतो. ओके, अशी कुठलीच गोष्ट नाही जी कष्टाने शक्य नाही अशी गोष्टच नाही ज्याला आपण कष्ट केले, प्रामाणिकपणे कष्ट केलात तर. हे माझं ब्रीद वाक्य आहे आणि त्याच्यावर मी जगतोय. पण तू मला हे का सांग. नाही तुम्ही म्हणाले ना सर. हां म्हणालो. शिक्षणामध्ये गरिबी अडचणीच येत नाही. म्हणलं, मी गरीब होतो म्हणून शिकलोय, मी गरीब नसतो शिकलोच नसतो. म्हणजे गरिबी ही शक्ती असते. हो, म्हणजे ज्या घरामध्ये कंदिलाला म्हणजे रॉकेलसाठी पैसे नाहीत अशा घरात आमचा जन्म झाला आहे. त्याच्यामुळे गरिबी ही आमची शक्ती आहे. तिला म्हणालो मी, हो पण तू हे मला का सांगतेस. नाही ऐका ना सर. बरं मला बोल. ते तुमचं भाषण ऐकलं त्या वर्षी मी 11वीला होते आणि ठरवलं की बॉस काहीतरी बनायचं आणि पुन्हाच लहान सरांना जाऊन भेटायचं. आणि आज मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधनं MBBS पास झाले, त्याचे पेढे. सर तुम्हाला सांगू, इतकं भारी वाटलं ना. असं इतका आनंद झाला. हे लेकीला ओळखत नाही, त्याचा चेहरा मी आयुष्यात कधी पाहिलेला नाही आणि हे लेकरू एवढं अट्रॅक्शन माझ्याकडे हे पेढे घेऊन आलंय. ओके, मग मी त्या पेढ्याच्या बॉक्सकडे हात पुढे केला. दीदी तुझं अभिनंदन असं म्हणालो की पुन्हा तिने बॉक्स लपवून घेतला. म्हणलं, आता काय झालं. नाही ऐका ना सर. आता मात्र माझी ऐकायची तयारी होती. आता मला खूप छान वाटत होतं. सगळ्यांना पेशंटला समोर उभा टाकलेला पुन्हा म्हणालो, 1 मिनिट प्लीज थांबा.
आणि त्या लेकीनं तर ती मुलगी उभा टाकली आहे. म्हणलं हां, ती माझी छोटी बहीण आहे. 1 जुलै 2011 या दिवशी ती 9वीला होती. तिनं तुमचं ते भाषण ऐकलं असं मी घडलोय आणि तिनं पण ठरवलं काहीतरी बनायचं आणि ती आत्ता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये MBBS सेकंड इयरला आहे. अरे वा, तुम्हाला सांगतो, तिला मी जवळ बोलवलं, ह्या दोन्ही लेकी जवळ घेतल्या आणि खुर्शीत बसलेला उभा राहिलो आणि अगदी अंगावर असा रोमांच वाटला. आता सुद्धा मी सांगतोय तर मला असं भरून आलंय आणि इतकं भारी वाटायला लागलं का नाही तुम्हाला काय सांगा. मग ते पुन्हा एकदा वाह, तुम्हाला दोघींचं अभिनंदन असं म्हणालो आणि त्या पेड्याच्या बॉक्सकडे हात पुढे केला की तिनं पुन्हा लपवून घेतला. आता काय करू, मला आता काय राहिलं, प्लीज ऐका ना सर. मी म्हटलं की आता माझी ऐकायची तयारी होती. म्हणलं हां बोल. तो मुलगा उभा टाकलाय, पेशंटची लाईन, त्या लाईनमध्ये एक लेकरू उभा टाकलेलं. म्हणलं हां, तो माझा छोटा भाऊ आहे. तेव्हा 1 जुलै 2011ला तो 7वीला होता. तुमचं ते भाषण ऐकलं आणि त्यांनी पण ठरवलं काहीतरी बनायचं आणि त्याला यावर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये नंबर लागला त्याचा. आता हे तिन्ही पण लेकरं जवळ घेतले, या तिघांना असं घट्ट कवटाळून धरलं. काय फिलिंग येत होती तुम्हाला मी काय सांगू, आता विचारच करू शकत नाही. आणि त्याच्यानंतर मग त्या पेड्याच्या बॉक्सकडे हात पुढे केला. वाटलं की हे पेढे घ्यावे, ह्या तिन्ही लेकरांना भरवावे, यांच्यावर फोटो काढावा, त्यांना आशीर्वाद द्यावेत असं म्हणून पुन्हा एकदा हात असा पुढे केला की तिनं पुन्हा हा पेड्याचा बॉक्स लपवून घेतला. अगं म्हणलं आता काय झालं सर, प्लीज ऐका ना. इथंपर्यंत खूप उत्साहित होतो मी, खूप छान वाटत होतं. प्रत्येक शब्द मला इन्स्पायर करत होता, प्रत्येक वर्ड ना वर्ड माझ्या पेशीमध्ये जात होता. अगदी अशा नसांना नसा माझ्या फुलून गेल्या होत्या, इतकं छान वाटत होतं. पण याच्या पुढे जी ही लेख बोलली ना, ती मात्र खूप अडचणीचं बोलली. ऐका ना सर अशी म्हणाली. ती म्हणाली, सर आम्हाला ना वडील नाही आहेत आणि आमची आई लोकांच्या घरी भांडे घासते. काय बोलावं सर, एवढ्या वर्षानंतर सांगतोय तर मला आत्ता सांगणं कठीण झालंय. मी म्हणालो की जे आई लोकांच्या घरी भांडे घासते, तिचे 3 लेकरं मेडिकलला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये, त्या आईला काय वाटत असेल, काय फिलिंग तिच्या असतील. आणि मग विठ्ठल लहानेला मी प्रश्न विचारला, डॉक्टर विठ्ठल लहाने, तुम्ही दररोज 14.5 तास काम करता, दररोज 12 सर्जरी करता, तुमच्याकडे 3.5 सर्जरी वेटिंगवर आहेत, तुम्हाला सेकंदाला श्वास घ्यायला वेळ नाही, तरी पण जर एका भाषणाने असं घडत असेल तर तुम्ही लेकरांसाठी जायला पाहिजे. आणि म्हणून सर काल रात्री 3:30 वाजता रात्री पहाटे 3:30ला माझं ऑपरेशन संपलेत. इमर्जन्सी आली होती. पहाटे 3:30ला ऑपरेशन संपलेत माझे. 3:30 ते 4:30 1 तास मी झोपलोय. 4:30ला उठून हॉस्पिटलचा राऊंड घेतलाय. 5:25ला मी कारमध्ये बसलोय. ओके, 7:15 7:15ला मी इथं तुमच्या संभाजीनगरमध्ये आलोय. आणि याच्या पुढे माझे पुढचे प्रोग्राम तुम्हाला मी सांगितले. जे काय झोपलो ते गाडीत झोपलोय. तर तुम्हाला सांगत होतो मी की असा वेडेपणा करताना माझ्या बायकोला वाटतं माझा नवरा वेडा आहे. पण जेव्हा तिला मी ह्या स्टोरी सांगतो, मला दररोज लेकरांचे 600 मेसेज येतात. सर तुम्ही इमॅजिन करू शकत नाही, 600 मेसेज मला दररोज येतात, दररोज. त्या मेसेजला आन्सर करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही, तर मी एक असिस्टंट ठेवला आहे. सर असिस्टंट ठेवला आहे मी. त्याचं काय काम माहीत आहे? त्या मेसेजला आन्सर करणे. पण त्याने नाही करणे, मी करायचे. कसे करायचे? तर मी सकाळी रन करतो, रन माझ्या टेरिसवर 5 किलोमीटर 3 किलोमीटर मी रन करतो. ते रन करताना मी असा रन करतो, माझं 60x100चं टेरिस आहे, त्याच्यावर मी असं रन करतो. मस्त झाडं बिडं लावलेत मी टेरिसवर, भाज्या बिज्या लावल्यात, खूप मला आवडतं या सगळ्या गोष्टी. आणि रन करताना जी सेंटर पॉईंट आहे तिथं माझा असिस्टंट बसवतो. ओके, तो माझा मोबाईल घेऊन मेसेज वाचून दाखवतो आणि मी रन करताना त्याला आन्सर करतो. 32 मिनिटामध्ये सगळे आन्सर करून टाकतो. कारण ह्या लेकरांचे प्रश्न मी ऐकले पाहिजे आणि त्या लेकरांना मी उत्तर दिलं पाहिजे. ही जी अटॅचमेंट आहे ना, मला एक आई आली, मला म्हणाली, सर तुम्ही माझ्या लेकराला कॉंग्रॅच्युलेशन्स अँड प्राऊड ऑफ यू असं लिहिलंय. एक आई मला म्हणाली येऊन, माझ्या लेकराला कॉंग्रॅच्युलेशन्स अँड प्राऊड ऑफ यू असं तुम्ही लिहिलंय, त्याला मेसेज तुम्ही पाठवलाय सर. आणि त्या मुलांनी त्याचा स्क्रीनशॉट घेऊन त्याच्या रूममध्ये फ्रेम करून लावलाय. अरे यार, काय बोलायला पाहिजे. आता मला माहीत आहे का मी कुणाला आन्सर केलंय, मला माहीत नाही आहे. पण हे लेकरांचं प्रेम आहे आणि मला वाटतं की हे खरे माझे लेकर आहेत. आय डोंट नो, इतकी अटॅचमेंट झाली ना माझी, तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही. मी शाळेत गेलो मी त्यांचा असतो, मी कॉलेजमध्ये गेलो मी त्यांचा असतो, मी रेल्वे स्टेशनवर उभा राहिलो 4-5 लेकरं भेटले की त्यांना मी गळा पडतो. इतकं भारी वाटायला लागतं यार, काय सांगू तुम्हाला काय नाही. आणि बघा,
महिन्याच्या शेवटच्या संडेला, लास्ट संडे ऑफ द मंथ संध्याकाळी 7 वाजता मी इंस्टाग्राम लाईव्ह करतो. माझा मुलगा मोठा आहे आता, MS जनरल सर्जरी करतोय, MBBS झाला, MS करतोय, गुणी लेकरू आहे, बापाला काही त्रास दिला नाही, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये MBBS झाला आहे, आपला कष्ट करतोय, स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे. तर त्याच्या पगारातून त्यांनी मला एक स्टुडिओ तयार करून दिला सर, स्टुडिओ. तो असं म्हणाला की पप्पा दर रविवारी आपलं महिन्याच्या लास्ट संडेला संध्याकाळी 7 वाजता एक टॉक द्यायचा, टाईम तुम्ही ठरवा. मी काय करतो, इंस्टाग्राम लाईव्ह करतो. बघा सर, 7 म्हणजे 7, मी वेळेचे बंधन पाळणारा माणूस आहे. नमस्ते, मी डॉक्टर विठ्ठल लहाने. ठरल्याप्रमाणे मी या विषयावर बोलणार आहे. एक विषय आधीच लेकरं ठरवतात, लेकरच मला मेसेज पाठवतात, 200-300 मेसेज आले की मी ते एक विषय ठरवतो आणि त्या विषयावर बोलतो. नमस्ते, मी डॉक्टर विठ्ठल लहाने. ठरल्याप्रमाणे या विषयावर मी बोलणार आहे. एवढं म्हणायला मला 40 सेकंद लागतात आणि 40 सेकंदामध्ये 8,000 लेकर मला जॉईन होतात. 8,000 ते 10,000. मला सांगा 40 सेकंदामध्ये डॉक्टर विठ्ठल लहाने काहीतरी चांगलं सांगणार आहे, एवढ्या कारणासाठी लेकरं जॉईन होतात. म्हणजे काय, याचा अर्थ असा आहे, कुणाला चांगलं ऐका वाटतं, जे लोक चांगले असतात त्यांना चांगलं ऐका वाटतं. तुम्ही चांगला आहात, तुम्हाला काहीतरी चांगलं बनायचं आहे, तुमचं आयुष्य तुम्हाला काहीतरी घडवायचं आहे आणि म्हणून तुम्ही एवढी गर्दी करताय, बाकी काहीच नाही आहे. आता मला भोंडवे पाटील साहेब सांगत होते, मी म्हणलं त्यांना, तुम्ही मला कसं ओळखता? मी विचारलं, मी लहान माणूस आहे, आपलं काय, तुम्हाला कोण ओळखत नाही सर, हे सगळे रविवार असून तुमच्यासाठी आलेत. ते मला म्हणाले, रविवार असून तुमच्यासाठी आलेत. म्हणजे काय, तुम्ही चांगले आहात, तुम्हाला चांगलं ऐकायचं आहे, काहीतरी चांगलं आयुष्यात करायचं आहे, म्हणून तुम्ही ते उपस्थित आहात. आता पुढे 1:25 झालेत. पुढच्या 25 मिनिटामध्ये संधीची गोष्ट. सावधान पुन्हा एकदा, आता विश्राम नाही, बारकाईने ऐकायची. संधीची गोष्ट काय सांगतोय? आता संधीची गोष्टीमध्ये 2 प्रश्न आहेत, आता सांगून ठेवतो. 2 प्रश्न आहेत, त्याचे उत्तरं मुलांच्या बाजूने एक, मुलीने उत्तर द्यायचंय. उत्तर नाही दिलं की पुढे भाषण करणार नाही, तिथे गाडी लावल्या पळून जाणार. मग आता सांगतो मी तुम्हाला, माझे 2 प्रश्न आहेत, बिना प्रश्नाचं मी बोलत नाही. 2 प्रश्न, उत्तर पाहिजेत मला. उत्तर नाही दिलं की पळून जाणार, उत्तर दिलं की पुढे बोलणार. ओके, हां बघा, प्रश्न बारकाईनं ऐकायचा. आणि जे मुलं, प्रश्नाचं उत्तर मी विचारलं, तू सांग म्हणून, जे मुलं मागे बघतात, मागचं कोणतरी उत्तर देईल म्हणून, ते मोठे होत नाहीत. जे लोक मागचं कोणतरी उत्तर दिलं जे मागे बघतात ते मोठे होत नाहीत. मी स्वतः उत्तर देतो असं म्हणणारे मोठे होतात. म्हणून मी प्रश्न विचारल्यास मागे कोणी बघायचं नाही. ओके, कमिंग टू द संधीची गोष्ट. माझ्या आयुष्यातली गोष्ट ही, मी 12वीला होतो, शाहू कॉलेज लातूरमध्ये मी शिकत होतो. आणि आमचे जनार्दन वाघमारे सर आमचे प्रिन्सिपल होते साहेब, तुम्हाला सांगतो, ते बिचारे आम्हाला टेरेसवर घेऊन गेले. तेव्हा फक्त 3 खोल्याचं कॉलेज होतं, बघा बारकाई नाही का. टेरेसवर घेऊन गेले, स्टँडअपचा कार्यक्रम होता, आमची प्री ॲन्युअल संपली होती, मेन एक्झाम बाकी होती. सरांनी टेरेसवर घेऊन गेले आणि सांगायला सुरू केलं, प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते, बारकाई नाही का, प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते, ती दरवाजा खटखटते, 1दा 2दा 3दा दरवाजा खटखटते. तुम्ही जर जागरूक असाल, अलर्ट असाल, तत्पर असाल, जागरूक असणे, अलर्ट असणे आणि तत्पर असणे, ह्याचा अर्थ कोणाला कळतो का? विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये जागरूक असणे, तत्पर असणे आणि अलर्ट असणे, म्हणजे हे साधारणपणे सारख्या अर्थाचे शब्द आहेत. म्हणजे काय, विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये जागरूक असणे, अलर्ट असणे, तत्पर असणे म्हणजे काय रे, कोण सांगतं मला? म्हणजे अभ्यास करणे, संपलं, फिनिश, दॅट्स ऑल. अभ्यास करणाऱ्याला हे असं म्हणतात की तुम्ही जागरूक आहात. अभ्यास करणे म्हणजे मी फक्त म्हणत नाही की पुस्तकाचा अभ्यास करा. कोणाला खेळ आवडतो, खेळाचा अभ्यास करा. कोणाला चित्रकला आवडते, चित्रकलेचा अभ्यास करा. कोणाला गायला आवडतं, गायचा अभ्यास करा. पण अभ्यास केला पाहिजे, त्या विद्यार्थ्याला अलर्ट हवी असं म्हणतात. ओके, ती संधी खटखटते. तुम्ही जर अलर्ट असाल, तत्पर असाल, अभ्यास करत असाल, दरवाजा उघडता, त्या संधीला आत्मसात करता आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण करून घेता. बघा गोष्ट बारकाई नाही का. असे सर म्हणाले, सर क्षणभर थांबले, सर म्हणाले, पण असंच घडतं का? सगळेजण तत्पर असतात, सगळेजण अलर्ट असतात? नाही, काही लोक झोपलेले असतात, त्यांना त्या संधीशी काही देणं घेणं असत नाही. ती बिचारी संधी येते, दरवाजा खटखटते, कंटाळून जाते, निघून जात. पण निघून गेल्यानंतर तुम्हाला जाग येते आणि जागेलाच कळतं की जे कोणी खटखटत होती संधी होती, हे कळतं खरं. पण तुम्हाला सांगू का, मी जगातली कुठलीही संधी पुन्हा मिळते, पण ही संधी जी आज मी सांगणार आहे ती संधी पुन्हा आयुष्यात मिळत नाही. तिने आता पाठ फिरवली की ती कायमची गेली. म्हणून ही संधीची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ही संपली गोष्ट, इथं गोष्ट संपली. ओके, ही गोष्ट मी तुम्हाला का सांगितली, त्याचं कारण आहे की संधीची गोष्ट मला एवढी आवडते की या संधीच्या गोष्टीमुळे गरीब 3 वेळा गरीब कामूनलाही तुम्हाला पुढे सांगेन. गरीब शेतकऱ्याचा हा विठ्ठल
प्लास्टिक सर्जन विठ्ठल लाहाणे झाला. या देशाची सगळ्यात उंच मेडिकल सायन्सची डिग्री असणारा मी डॉक्टर झालो त्या या संधीच्या गोष्टीमुळे. त्यामुळे संधीची गोष्ट माझ्या आयुष्यात कशी लागू पडली तुम्हाला सांगतो मी. आम्ही ना सर जिल्हा परिषद शाळेत शिकायचो. जिल्हा परिषद शाळेमध्ये चौथीला असताना पहिली दुसरी तिसरीचं पहिली शिकलोच नाही, दुसरी तिसरी चौथी आम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकलो. ज्या शाळेमध्ये एक रूम होती, एक खोली होती. तुमची शाळा खूप सुंदर आहे, खूप चांगली शाळा आहे, लेकरांना तुम्ही डेडिकेट केली आहे, तिचा कॅम्पस छान आहे. आता ऐकून मला खूप भारी वाटलं आहे. आणि यांना मी शब्द दिला एक तुमची शाळा बघायला येतो आणि पुन्हा एक भाषण देतो, पक्का देतो, पक्का हा शब्द आहे माझा. ओके, तुम्हाला मी सांगत होतो की ती आमची एक खोली होती. त्या खोलीमध्ये पहिलीचा वर्ग इथं, दुसरी इथं, तिसरी इथं, चौथी इथं. फक्त चौथीच्या मुलाला एक शिक्षक शिकवायचे. जिल्हा परिषदेची शाळा, 10 मुलं, छोटं गाव. आमची चौथी संपली, 8वी 9वी 10वी आम्हाला 6वी ते 5वी ते 10वी एक संस्था होती कामधेनू विद्यालय माकेगाव. मी 10वीला जाईपर्यंत आमच्या गावात लाईट नव्हती. मी तुम्हाला संधीची गोष्ट सांगतोय. आणि आम्ही आहे ना सर, शाळा सकाळी उठायचं, शेतात जायचं, म्हशी किंवा गाई राखायच्या किंवा शेतातले काहीतरी कामं करायची. आम्हाला काही पर्याय नव्हता, काहीच पर्याय नव्हता. शेतात जाताना एक धडा वाचायचा मी. पहिली घंटी वाजली, मी संधीची गोष्ट सांगतोय, बारकाय नाही का, वर बघा सगळेजण. आणि पहिली घंटी वाजली की आम्ही परत यायचो. आमचं 1 किलोमीटर शेत आहे. परत येताना एक धडा वाचायचो मी. 2 व्हायचे. शाळा संपली 4:30ला. शाळेचे कपडे काढून ठेवायचे, काहीतरी गुंडाळायचं, शेतात जायचं. जाताना एक धडा वाचून 3 धडे वाचायचे दररोज. मला आमच्या शेतात जाण्याचा अख्खा रस्ता खडा न खडा पाठ होता. सुंदर धडे वाचून व्हायचे. हे सगळं 9वीपर्यंत चाललं. 9वीला शाळेतच एक्झाम व्हायची 9वीपर्यंत. 10वीला बोर्ड होतं, 10वी बोर्डची एक्झाम होती. 10वी बोर्डला मात्र हे जमत नव्हतं. आणि अभ्यास तर करायचा, कसा करायचा, काय अडचण होती माहिती आहे. आमच्या गावात लाईट नव्हती, त्याच्यामुळे घरी लाईटचा विषयच नाही. पण आम्ही एवढे गरिबाचे लेकरं आहेत की आमच्या घरी महिनाभर कंदील किंवा चिमणीला रॉकेल मिळेल एवढे पण आमच्याकडे पैसे नव्हते. अभ्यास तर करायचा, कसा करायचा, काय करायचं. माझ्या वर्गामध्ये सर एक सावकाराचा मुलगा होता. तुम्हाला सावकार कळतो? सावकार कळतो? हां, सावकार म्हणजे गावातला श्रीमंत माणूस. त्यांच्याकडे दुकान होतं, दुकान. त्या दुकानात ते किराणा विकायचे, जवळ ते रॉकेल पण विकायचे, हे मला माहीत होतं. तो त्यांचा मुलगा माझ्या वर्गात होता. त्याचं नाव होतं भारत. मी पळत भारतकडे गेलो आणि भारतला म्हटलं, भारत, आता आईवडिलांना जर म्हटलं असतं मी की मला रॉकेल घेऊन द्या, मला अभ्यास करायचा आहे, 16 वर्ष वय होतं माझं, मला कळत होतं की मायांनाकडे पैसे नाही आहेत. माझ्या आईवडिलांना मी मायांना म्हणतो आणि पैसे नसताना मी त्यांना रॉकेल मागणे हे चुकीचं आहे. तेव्हा मी त्यांना काहीच म्हटलं नाही, त्यांना वाईट वाटेल हे मला माहीत होतं. म्हणून भारतकडे गेलो, भारतला म्हटलं आपण दोघे एकत्र अभ्यास करू. भारत म्हटलं हां विठ्ठल करू. तो हा म्हणाला. संधीची गोष्ट सांगतो जरा बारकाय नाही का. मी सरळ दुकानात गेलो. त्याचे वडील बसले होते, नागांना बसले होते. तेव्हा ते पेटी असायचं बघा सर, पेटी. त्या पेटीसमोर पैसे ठेवलेले खुर्दा, ते अशी मांडी घालून बसायचे. मी त्याच्या समोर घेऊन मांडी घालून बसलो आणि नागांनाला म्हटलं, नागांना म्हणजे भारतचे वडील, मी आणि भारत एकत्र अभ्यास करतो. नागांना एवढे खुश झाले का नाही, एवढे खुश झाले का नाही. म्हणजे कुठल्याही बापाला लेकरू अभ्यास करतो मला एक भारी वाटायला लागतं. तसं त्यांना भारी वाटलं. काय विठ्ठल काय अडचण आहे सांग म्हटलं. मला अडचण काहीच नाही, आम्हाला दररोज एक कंदील भरून रॉकेल देत जा अभ्यासासाठी. असं म्हणालो की नागांनाचे डोळेच भरले. नागांना रडायला लागले. नागांना काहीच कळेना. त्यांनी मला एकदम जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरून कुरळून मला म्हणून, विठ्ठल किती चांगला मुलगा आहेस यार तू, अभ्यास करा बरोबर तुम्ही, तुम्हाला 1 नाही 2 कंदील भरून रॉकेल देतो. काय मजा आली सर तुम्हाला सांगतो. माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला दिवस म्हणजे ना स्वर्ण अक्षरात लिहून ठेवा असा दिवस. माझ्या अभ्यासाची अडचणच गेली ना, अभ्यासाची अडचणच गेली. आणि आता अभ्यास सुरू झाला मस्त. हां, संध्याकाळी ते चुलीतली राख घ्यायची, त्याचा पूर्ण फुगा मस्त साफ करायचा, कंदिलाचा पेपरने साफ करायचा, दुकानात जायचं, रॉकेल भरून घेऊन यायचं, घरी यायचं, मस्त अभ्यास करायचा. माझी माय आहे ना, खूप सगळ्याच आया खूप कष्ट करतात. आयांना खूप मी प्रणाम नेहमी करत असतो. माझी माय जरा जास्तच कष्ट करणारी माझी माय. आम्ही 3 भाऊ 4 बहिणी, मोठा परिवार. त्याच्यामुळे ना माझी माय शेतामध्ये राब राहायची आणि संध्याकाळी घरी येताना काहीतरी गोऱ्या ओले लाकडं घेऊन यायची, चुलीत घालायची, स्वयंपाक करायची, शेतात काही पाठवायची, आम्हाला खाऊ घालायची. जे काय बिचारायला शिळपाक राहिलं घेऊन झोपून जायची. सगळ्यात शेवटी जेवणारी माझी माय. ती झोपल्यानंतर तिला कधीतरी बाथरूमसाठी वगैरे जाग यायची रात्री बघा, जाग यायची. आणि जाग आलं तर आम्ही कोपऱ्यामध्ये, एवढीशी खोली होती आमच्याकडे, कोपऱ्यामध्ये अभ्यासाला बसलेला, कंदील लावून मी आणि भारत बसलेला असायचो. माझी माय उठायची आणि उठल्यास तिला घड्याळ कोणाकडेच नव्हती. पण माझी माय म्हणायची, मा इटल, तिला विठ्ठल पण म्हणता येत नव्हतं, मा इटल झोपा माय, आता खूप उशीर झाला, झोपावं. आता माझा प्रश्न आहे, तुमच्यापैकी किती जणांचे आई वडील तुम्हाला दररोज म्हणतात अभ्यास बस झाला, झोपा? हात वर करा. खरा खोटं बोललं की पाप लागतं. सगळ्यांचे म्हणत नाहीत बघा. तुम्हाला खाली करा हात, माझ्याकडे बघा. तुम्हाला कळलंच नाही अभ्यास करून कोण मोठं होतं? अभ्यास करून कोण मोठं होतं? कोण?
बरोबर आहे ना? कोण होतं? अरे मोठ्या रे मला, कोण होतं? बाजूच्या लोकांची कानं बहिरी झाली पाहिजे, एवढ्या मोठ्यानं बोलायचं असतं. लेकरे तुम्ही बघा, मी काय सांगतो ते अभ्यास करून आपण मोठं होतं हे तुम्हाला कळतंय. मग का नाही अभ्यास करायचा? मला हे नाही कळतं, अभ्यास जर करून तुम्ही मोठे होता हे जर तुम्हाला कळतं, मग अभ्यास का नाही करायचा? का? कोणाला कारण माहिती आहे का नाही करायचं? अरे वेड्यांनो, तुम्हाला कळलं नाही, अभ्यास करा. बघा, आत्तापर्यंत तुमच्या आईनं तुम्हाला अभ्यास कर, वडिलांनी अभ्यास कर, टीचर लोकांनी अभ्यास कर म्हणाले, पण आज तुम्ही माझं भाषण ऐकता. आज 22 जून 2025 याच्यानंतर तुमच्या आयुष्यातलं मोठ्यातलं मोठं यश मिळेपर्यंत तुम्हाला आई वडिलांनी अभ्यास कर असं म्हणायची, टीचरनी अभ्यास कर असं म्हणायची गरज नाही पडली पाहिजे. हे मला किती जण प्रॉमिस करता? प्रॉमिस करता? मोठ्याने प्रॉमिस करता? तुम्हाला हे माहित आहे का की विठ्ठलाला प्रॉमिस केलं आणि ते पाळलं नाही की पाप लागतं? मला माहित नाही पाळायचं का नाही पाळायचं, तुम्ही ठरवा. तुम्हाला आयुष्यामध्ये एकदाही आईवडिलांनी अभ्यास कर म्हणायची गरज नाही पडली पाहिजे, कारण तुम्ही मोठे होता आणि तुम्ही मोठे झाल्यानंतर तुमचे आईवडील इनडायरेक्ट मोठे होतात. बघा, आता डॉक्टर विठ्ठल लहानेचे आईवडील, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहानेंचे आईवडील, ओके, डॉक्टर तात्याराव लहाने विठ्ठल लहानेंचे आईवडील, ते असे हवेत चालतात. मायबाप हवेत चालतात. कारण काय झालं? मायबाप शिकले का? त्यांना कुठली डिग्री मिळाली का? त्यांना कुठली नोकरी मिळाली? काहीच मिळालं नाही ना. पण त्यांना एक डिग्री मिळाली की पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि प्लास्टिक विठ्ठल लहानेचा मायन बाप ही डिग्री मिळाली. ही डिग्री आपल्याला मिळून देता आली पाहिजे. तुम्हाला असं वाटत नाही का माझा मायन माझा बाप असा हवेत चालला पाहिजे? वाटत नाही? मला वाटायचं बॉस, तुमच्या लहान असताना मला वाटायचं की हे हवेत चालले पाहिजे. मी तुम्हाला सांगत होतो की अभ्यास कर म्हणायची गरज नाही पडली पाहिजे. डू यू ॲग्री विथ मी? डू यू ॲग्री विथ मी? ओके. आता मग माय एकदा उठली आणि माय परत झोपली की आम्ही आपलं पुन्हा, माय उठली कंदीला तू आज कमी करायची, माय झोपली की पुन्हा वाढवायची, आपला अभ्यास करायचा. आमच्या शाळेमध्ये 10वीला तुम्ही किती लोक मला माहीत नाही, पण आम्ही 118 जण होतो. 118 हे आमची 10वीची स्ट्रेंथ होती. त्यातले प्रॉपर 12 गावचे लेकर तिथे येत होते. आमच्या गावाला धरून 13 गावचे लेकर त्या शाळेत येत होते. त्याच्यामध्ये माझ्या प्रॉपर गावचे आम्ही 10 जण होतो. 10 होतो. दुसरे 9 मी 10वा. 10वीची एक्झाम झाली. बोर्ड आमच्या गावात नव्हतं, 25-30 किलोमीटरवरती दूर एक गावात आमची शाळा 10वीची एक्झाम झाली. आणि 10वीच्या एक्झाममध्ये 10वीच्या बोर्डचा निकाल आला आणि आमच्या माके गावच्या 10 जणांपैकी 9 जण नापास झाले. 10 जणांपैकी 9 जण नापास झाले. आता त्याच्या पुढे सांगायची गरज नाही. एक जण पास झाला. फक्त पास नाही तर मी केंद्रामध्ये पहिला आलो, फर्स्ट. मी तुम्हाला संधीची गोष्ट सांगतोय, बारकाईनं ऐका. याच्या पुढे 2 प्रश्न आहेत, सावधान बसा, विश्राम व्हायचंच नाही. संधीची गोष्ट. आणि तेव्हा आणखी एक चांगली घटना घडली की माझे मोठे बंधू डॉक्टर तात्याराव लहाने, जे डोळ्याचे डॉक्टर आहेत, सगळ्या जगाला माहीत असलेले डॉक्टर आहेत, ते पद्मश्री आहेत, त्यांच्या नावावर सगळे रेकॉर्ड आहेत. म्हणजे 1,77,000 मोतीबिंदू शस्त्रक्रिया एकच माणूस आहे अख्ख्या देशामध्ये आपला. हा मोठा माणूस आहे तो. तुम्हाला मी सांगतो की तेव्हा दादांचं MS हे डोळ्याच्या विभागातलं शिक्षण पूर्ण झालं, संभाजीनगरमध्ये शिकले ते. मी पण इथलाच विद्यार्थी आहे. याच घाटी मेडिकल कॉलेजमध्ये माझं MS जनरल सर्जरी झालं आहे. मग लग्न माझं इथंच झालं. ही माझी सासरवाडी आहे. त्यामुळे इथं न येणं काही विषयच नाही आहे. तुम्हाला मी सांगत होतो, दादांचं MS झालं, दादा अंबेजोगाईला जॉईन झाले. दादाने ठरवलं की दादानेच मला शाळेत घातलं आहे. मोठे बंधू आणि माझ्यामध्ये 14 वर्षाचा फरक आहे, त्यामुळे ते माझे पालकासारखे आहेत. त्यांनी शाळेत घातलं, शिक्षण पूर्ण. माझे वहिनी आणि दादा, भाऊ आणि वहिनी या दोघांनीच माझं शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्याच घरात वाढलो आहे मी. त्याच्यामुळे मायांना हे माझे पहिले आईवडील आणि दादा वहिनी हे माझे दुसरे आईवडील असं माझं नातं आहे आज पण. तर ते दादांचं MS दादाने ठरवलं की विठ्ठलला चांगले मार्क घेतलेत, शाहू कॉलेज लातूरला पाठवू. मी जरा हुशार विद्यार्थी नाही आहे, मला एकदा वाचल्यास पाठवत नाही आहे. मी जरा काय म्हणायचं, मी जरा ढ विद्यार्थी आहे, खरं खरं सांगतो. म्हणजे आपल्याला एकदा वाचल्यास काही पाठवत नाही. आणि दादांनी मला शाहूला पाठवलं. दोन्ही ग्रुप दिले, बायोलॉजी ग्रुप, मेडिकल ग्रुप, आपलं इंजिनिअरिंग ग्रुप दिला. आणि बघा, मी मराठी मीडियमचा विद्यार्थी. तिथे इंग्लिशमध्ये शिकायला डायरेक्ट माकेगाव, लाईट नसलेलं गाव, ते डायरेक्ट शाहू कॉलेज लातूर. सगळे हुशार लेकरं, इंग्लिश मिडियमचे लेकरं. आम्ही आपलं गरीबाचे लेकरं, मराठी मीडियम जिल्हा परिषद शाळेचे लेकरं. ते इंग्रजी काहीच कळेना. काही म्हणजे काहीच कळेना सर. ते इंग्रजीचे आम्ही टॉपिक वाचायचो, त्यातले शब्द काढायचे, डिक्शनरीतून मराठीत अर्थ काढायचा आणि मग ते इंग्रजीत वाचून मराठी समजून घ्यायचं. काय करू आता, येतच नव्हतं आपल्याला काय. तर अशी आमची 11वी-12वी घासून झाली. पण काय फरक पडतो? मिडियम काय फरक पडतं? मिडियम काय फरक पडत नाही मित्र, काहीच फरक पडत नाही. तुम्हाला पुन्हा सांगतो,
मी 11वी-12वी सायन्सचा विद्यार्थी आहे. MBBS, MS जनरल सर्जरी, MCS प्लास्टिक सर्जरी ह्या सगळ्या डिग्र्या सगळ्या इंग्रजी माध्यमातून घेतल्या आणि आता जगाला शिकवतोय फक्त देशाला नाही. आणि इंग्रजीतून शिकवतोय, काय अडचण येत नसते. मराठी मीडियमचा विद्यार्थी कुठंच अडचणचा नसतो. मीडियम मॅटर करत नाही, मला एवढं तुम्हाला सांगायचं आहे. आणि घासून मिरिट आलो 12वीमध्ये. संभाजीनगरला MBS नंबर लागला, इथं नंबर लागला माझा 1988ला. मी म्हातारा माणूस आहे. मी आता पुढच्या 10 जुलैला 56 वर्षाचा होणार आहे मित्रा. मी अर्ध्याहून जास्त म्हातारा झालो आहे. ओके, मी तुम्हाला सांगत होतो की इथे लागलो मेडिकलला, पण मोठ्या भावांच्या पगारावरती आम्ही जगायचो. आमच्या घरात तेवढाच माणूस ज्याला पगार मिळायचा, डॉक्टर तात्याराव लहाने. ते आंबेजोगाईला होते आणि इथून ट्रान्सफर करून माझ्या आंबेजोगाईला घेतली. आंबेजोगाईत मी MBS पूर्ण केलं. मला तुम्हाला सांगायचं की मी अभ्यास करणारा विद्यार्थी आहे, पण एकदा वाचल्यास मला पाठच होत नाही. आमच्या वर्गामध्ये एकदा वाचले पाठ होणारे विद्यार्थी, एकदा वाचले. मला इतकं बोर व्हायचं ना. तुम्हाला पुन्हा सांगतो की मी ठरवलं काय फरक पडतो, याला हुशार आहे, एकदा वाचले पाठ होतं, आपण 20 वेळा वाचू. तुम्हाला सांगतो आमच्याकडे मेडिसिन नावाचा विषय असतो मित्र. आणि त्या मेडिसिनमध्ये MBS फायनलची परीक्षा खूप अवघड असते. आणि मी 11th आवरला अभ्यास करणारा विद्यार्थी. तुम्ही कसा अभ्यास करता? एक्झाम जवळ आली की अभ्यास करता. मी तसा अभ्यास करत नाही. ओके, मी Day 1 आज आपली शाळा सुरू झाली आणि परीक्षा मेमध्ये आहे, तर मी आज टाइम टेबल बनवतो आणि पूर्ण 8 महिने 9 महिने जेवढे मिळतात ते दररोज अभ्यास करायचा. सोमवार ते शनिवार, रविवारी अभ्यास करायचा नाही. रविवारी सुट्टी घ्यायची, दररोज 7 तास झोपायचं, दररोज स्वतःला 3 तास द्यायचे, दररोज शाळा अटेंड करायची. एकही कॉलेज आणि शाळा बुडवलं नाही मी आयुष्यात, एकदा पण नाही. नाही म्हणजे नाही. आणि असा अभ्यास करणारा विद्यार्थी मी. फक्त एवढंच की मला जरा जास्त मेहनत घ्यावी लागायची, प्रचंड मेहनत घ्यावी लागायची. आणि माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना एवढी मेहनत घ्यावी लागायची नाही. पण मी ठरवलं ना, याला सगळं येतं, मला येत नाही. काय फरक आहे? हा इंग्लिश मिडियमचा एक पाठी आहे, आपण नाही येत. पण तुम्हाला सांगतो मित्र, मी शिस्तीनं अभ्यास केला. मेडिसिनचा पेपर होता, जरा बारकाय नाही का, मेडिसिनचा पेपर होता. मला जे लोक 11th आवरला अभ्यास करतात त्यांना सांगायचं आहे, एक्झाम 2 महिन्यावर आली, हा एवढं राहिलं. एक्झाम जवळ आल्यानंतर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळत नसतं. जे सातत्यानं अभ्यास करतात त्यांना यश मिळतं. मी ना एक्झाम जवळ, मेडिसिनचा पेपर होता. माझ्या मोठ्या भावांच्या घरी मी राहायचो. दादांना 3 लेकरं आहेत, सायली, सपना, सुमित. छोटे लेकरं आहेत ते. म्हणजे मी जेव्हा फर्स्ट इयर लागलो तेव्हा दादांची मुलगी 6 वर्षाची होती. पण माझं त्यांच्याशी खूप गट्टी आहे. मला खूप लेकरं आवडतात. म्हणजे आमच्याकडे दादांचे 3 लेकरं, मी चौथं. हे 4 लेकरं दादांच्याच घरात वाढलो, तिथंच राहिलो, तिथंच शिकलो, तिथंच म्हणजे जग जिंकायची शक्ती त्या घराने मला दिली. पण मला ना त्यांच्यावर धिंगाणा करायला प्रचंड आवडतं. म्हणजे मी घरामध्ये गेलो की 4 वर्ष माझं वय आहे. म्हणजे हे लेकरं माझ्यावर मोठे असतील इतका धिंगाणा मी करतो. आजही मला धिंगाणा करायला आवडतं, पण आता कसं करायचं, अडचण पडते, पण तरी करत राहतो थोडा. तुम्हाला सांगतो, मी घरात गेलो, पेपर मेडिसिनचा होता, बरं काय नाही का, मेडिसिन पेपर होता. आणि 4 लोकांचं क्वार्टर होतं, 4 जणांचं क्वार्टर होतं. माझे मेडिसिनचे बॉस वर राहायचे. आमचा धिंगाणा सुरू झाला, 10 वाजता पेपर होता. 10 वाजता पेपर मेडिसिनचा, 8ला धिंगाणा सुरू. ह्या लेकरांबरोबर मी करत होतो. 3 किलोमीटरवरती पेपर होता आमचा. बेल वाजली, घराची बेल वाजली. आमच्या वहिनी एकदम साधा माणूस. म्हणजे वहिनींनी माझ्या आई एवढं प्रेम केलं आहे, तिच्याविषयी मला खूप आदर आहे, प्रचंड आदर आहे. म्हणजे माझं नेहमी मस्तक तिच्या पायावरती जातं. बेल वाजली आणि दरवाजा वहिनीने उघडला. कुणी वाजवली बेल? मेडिसिनचे बॉसने बेल. ज्यांचा पेपर होता त्या बॉसने बेल वाजवली. तुमचा टीचर असतो ना, मॅथचा टीचर, तसा त्यांनी बेल वाजवली. आणि विठ्ठल कुठे आहे? बॉसने विचारलं. म्हणलं आहेत घरात. काय करतायत? वहिनी एवढ्या साध्या आहेत, ते मला धिंगाणा करतायत. बॉसीमध्ये एंट्री. विठ्ठल धिंगाणा सोडून, हात बांधून, एकदम सज्जन माणूस होऊन सरासमोर गेलो आणि पहिलं पाया पडलो. ऑल द बेस्ट. ओ थँक्यू सर. अभ्यास झाला, हे झालं, ते झालं, ते वाचलं, सगळं हो, एका लाईन न हो. चल जा, व्यवस्थित पेपर सोडव, तुला माहिती आहे ना तू मेरिट आला पाहिजेस, वगैरे वगैरे. हो सर. असं म्हणालो. बॉस पुन्हा निघाला की पाया पडलो. बॉस गेले, दरवाजाची कडी बंद केली, धिंगाणा सुरू. आपला पोटभर धिंगाणा केला आणि पेपरला निघालो. मी गरीबाचा मुलगा आहे. माझा एक मित्र होता, त्याच्याकडे लुना होती. लुना, आता लेकरांना माहीत नसेल, पण तुम्हाला लुना माहीत आहे ना सर? त्या लुना माहीत आहे? अरे वा. लुना, त्या लुनाला मागे दांडी लोखंडाची, पुढे एक सीट. त्या पुढच्या सीटवर माझा मित्र बसलेला आणि त्याच्या पाठीमाग मी बसलेलो. ती लुनाची स्पीड 10-20ची स्पीड आपली भुर चालली आमची लुना. ती लुना सुरू होती आणि तेवढ्यात माझं लक्ष गेलं, एका रिक्षा सुरू होता. रिक्षा बाजून चालला होता. त्या रिक्षाकडे माझं लक्ष गेलं तर त्या रिक्षामध्ये माझी मैत्रीण बसली होती.
क्लासमेट त्या रिक्षात बसली होती. तिच्याकडे बघितलं मी तर तिची आई रिक्षामध्ये तिच्या बाजूला बसली होती, तिच्या बाजूला, आणि तिचे केस विंचरून देत होती, केस विंचरून द्यायला होती. मला वाटलं बाबो हिला केस विंचरा वेळ मिळाला नाही, मी तर घरात धिंगाणा केलाय, मेडिसिनचा पेपर आहे, काय वेळेपणा आहे बॉस आपला, चुकलं. पुन्हा जरा बारकाईनं बघायला लागलो तर तिची बहीण तिच्या बाजूला बसली होती, ती तिला खाऊ घालायला लागली. म्हणलं आई गो हिला खायला पण वेळ नाही आहे, आणि मी लिटरली 2 तास धिंगाणा केलाय, पेपर मेडिसिनचा आहे. एनडी सर बोललेलं खरं आहे बॉस, 2 ठोके चुकले माझे, मला काहीच कळेना. त्याच्यानंतर सर पुन्हा जरा बारकाईनं बघायला लागलो मी, तिचा भाऊ रिक्षाच्या ड्रायव्हरच्या बाजूला बसलाय, त्याच्या हातात मेडिसिनचं पुस्तक आहे एवढं मोठं, त्याने असं पकडलं, वाच. हो अरे यार ही कुठली पद्धत आहे अभ्यास करायची, मला कळता. पण हे सगळं झालं, पण माझा मित्र जो लुणा चालत होता त्याला म्हणलं बाल्या मेलो की रे आपण, तू बघितलास का म्हणलं तिकडे. बाबो मी तरी सकाळी काहीच वाचलं नाही बॉस, म्हणलं एक शब्दही वाचला नाही, आणि ही रिक्षात वाचायला लागली, आपली क्लासमेट आहे ना. पण मला कॉन्फिडन्स होता, आपला अभ्यास तरी झालेला आहे, पण तरी वाटतं ना कुठं ना कुठं. म्हणून सगळ्या पालकांना माझी विनंती आहे की लेकरांनी एक्झामच्या दिवशी अभ्यास करू नये. पालकं काय करतात आजकाल, केंद्रावर परीक्षा सेंटरवर घेऊन जातात, एखादी मुलगा किंवा मुलगी जर पुस्तक वाचत असेल, हे वाच ग तू पण वाच, हे वाच रे तू पण वाच, हां त्याच्या हातात नेऊन पुस्तक हे वाच. आता काय करा, असले कुटाने पालकांनी करू नयेत. त्याचं कारण असतं की एक्झामच्या दिवशी तुम्हाला 100% पाठ असलेला एखादा टॉपिक तुम्ही वाचला तर असं वाटतं की आयुष्यात फर्स्ट टाइम वाचतोय, कारण ते एक्झामचं टेन्शन असतं. नका वाचू, आणि पालकांना तुम्ही पण नका वाचायला लावू. पुन्हा सांगतो मी, हे सगळं पिक्चर सुरू होतं, मी गेलो, मोठा श्वास घेतला, जे होईल ते होईल, आणि बघा मेडिसिनची एक्झाम दिली, आणि मेडिसिनमध्ये मला गोल्ड मेडल आहे, गोल्ड मेडल. ओके, आणि हे गोल्ड मेडल 1992ला घेतलंय मी, आणि ते रेकॉर्ड 1992 पासून आत्तापर्यंत कोणीच तोडलं नाही, कोणीच, नो बडी. याच मराठवाडा विद्यापीठाचाच इथूनच मिळालं आहे मला गोल्ड मेडल, इथूनच संभाजीनगरवरूनच मला मिळालं. मी तुम्हाला सांगत होतो एक्झामच्या दिवशी अभ्यास करणाऱ्या माणसाला यश मिळत नसतं. वर्षभर सातत्यानं अभ्यास करणारी माणसं, त्यांना भलेही कमी येत असेल, बुद्धी कमी असेल, तरी पण ती माणसं हुशार होतात. आणि पुस्तकं पाठ केले की माणसं हुशार होतात हा शोध लागला. मी पुस्तकं पाठ केली आणि माणूस हुशार झाला. आता लोक फक्त इथंच नाही जगभर बोलवतात. मला का बोलवतात माहिती आहे, डॉक्टर विठ्ठल राणे हुशार डॉक्टर आहे. मी सांगत नाही आता कोणाला हुशार नाही म्हणून, कारण आता मी सिद्ध झालो ना, पुस्तकात मला तोंडपाठ आहेत, आणि मग आता कोणी काही सांगायची गरज नाही. मी असं एवढ्या माझी नजर पुरेल एवढ्या अंतरावरनं मला कळतं या पेशंटला काय झालंय, कारण पुस्तक मला तोंडपाठ आहेत. ओके, पुस्तक जी गोष्ट येत नाही ना ती तोंडपाठ करा बॉस, तुम्ही त्या विषयाचे बॉस म्हणता, मी लिहून देतो. येत नाही असं म्हणायचंच नाही, करत राहायचं. ही एक्झाम झाली, मी तुम्हाला सांगतो संधीची गोष्ट. आणि तेव्हा मी तुम्हाला सांगत होतो ना, पुस्तकं पाठ केली की माणूस हुशार होतो. MBA संपलं, MS जनरल सर्जरी मी संभाजीनगरमध्ये केली, सगळं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये शिकलो मी. MCS प्लास्टिक सर्जरी ही मेडिकल सायन्स MCH ही डिग्री थोडीशी उच्चार करणं पण अवघड आहे, ह्याला मास्टर ऑफ चिरुर्गी म्हणतात. ही डिग्री MS जनरल सर्जरी केल्यानंतर मिळते, म्हणजे 12वी नंतर एकदाही नापास न होता गेला तर 15 वर्ष लागतात ही डिग्री घेण्यासाठी, 15 वर्ष. ओके, ही आपल्या देशातली मेडिकल सायन्सची हायेस्ट डिग्री आहे, याच्यानंतर डिग्रीच नाही आहे. ती डिग्री घेण्यासाठी मुंबईत गेलो, कारण मुंबईत माझे मोठे बंधू तेव्हा गेले होते बदली होऊन. जे हॉस्पिटलमध्ये मी MCH केलं, प्लास्टिक सर्जरी म्हणलं की श्रीमंताची ब्रँच, सगळ्या हिरोईन सर्जरी करायला यायच्या. मला बोर व्हायचं, ज्या घरात कंदिलाला तेल नाही अशा घरातला मी. हिरोईनची सर्जरी आपण कशी करायची, आपण गरिबाची सर्जरी करणार डॉक्टर. मी माझ्या बॉसला म्हणालो, सर मला ना ही श्रीमंताची प्लास्टिक सर्जरी गरिबापर्यंत घेऊन जायची आहे. माझ्या बॉसला हे शब्द पटत नव्हते. माझ्या बॉसला वाटायचं एवढी डिग्री चांगली घेतलेला, मुंबईमध्ये वाढलेला, मोठ्या भावाचं इतकं वजन असणारं हे शहर, तुला रेड कार्पेट लोक विठ्ठल टाकायला तयार आहेत, आणि मुंबई सोडून तू का म्हणतो लातूरला जायचं. म्हणलं सर लातूरला एवढ्यासाठी जायचं आहे, एकतर मला माझे आईवडील खूप आवडतात, मी म्हणजे मायाबाबाचा प्रचंड प्यारा माणूस आहे, माईच्या मांडीवर झोपणे, बाबाच्या गळ्याला पडणे आणि त्यांच्याबरोबर जेवण करणे ही जिंदगी समजणारा मी माणूस आहे. ओके, याच्या पलीकडे मला वाटत नाही आयुष्यामध्ये काही महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ना माहीत नाही, पण मी म्हणालो की शिक्षण असल्यामुळे ते माझ्यासोबत येऊ शकले नाहीत आईवडील,
आणि आता त्याला मुंबईत यायचं नाही आहे, ते मुंबईला येऊ शकत नाहीत, पण मी त्यांच्याकडे जाऊ शकतो ना. आणि लातूर जिल्हा माझा जिल्हा आहे, त्या गावात तिथून एक 45 किलोमीटर माझं गाव आहे, येणं जाणं करेन, ते सोबत राहतील, मी गावी जाऊ शकेल, असं मला जायचं आहे. असं माझ्या बॉसला म्हणलो, पण बॉसला पटलं नाही. पण मी आलो की ही श्रीमंताची प्लास्टिक सर्जरी मला गरीबातल्या गरीबापर्यंत घेऊन जायचं सर. आणि तुम्हाला मी आता छातीवर हात ठेवून सांगतो की मी दररोज 2 ते 3 सर्जरी फ्री करतो, दररोज. दुभंगलेले ओठ आणि टाळू या विषयावरती महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मोफत सर्जरी, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मोफत सर्जरी लातूरमध्ये होतात. आणि त्यातल्या सगळ्यात जास्त सर्जरी ह्या संभाजीनगरच्या पेशंटच्या आहेत. इथले सगळ्यात जास्त पेशंट माझ्याकडे आहेत इथले. कॅन यू इमॅजिन दिस? पुणे, मुंबई, नागपूर, हैदराबाद, ओके, आणि संभाजीनगरचे सगळ्यात जास्त पेशंट लातूरला येतात. हे कधी घडतं? असं असतं की तिकडून इकडे येतात लोक, इकडून तिकडे जात नाहीत. पण माझ्या दररोज चौपडीमध्ये असं एक दिवस पण घडलं, ज्या दिवशी मुंबई, पुणे, नागपूर आणि संभाजीनगरचे 20 तरी लोक बघत नाही मी. दररोज राईट. एक स्माईल ट्रेंड नावाचं एक ऑर्गनायझेशन आहे, ते मला मदत करतं. आणि दुभंगलेले ओठ आणि टाळूच्या सर्जरी आम्ही दररोज फ्री करतो. फक्त त्या तर फ्री करतो, पण फक्त पैसे नाहीत म्हणून एकही माणूस माझ्या ओपडीतून परत जाणार नाही, कधीच गेला नाही आणि आयुष्यात कधीच जाणार नाही. मला वाटतं की पेशंटकडनं 1 रुपया जास्त घेतला की पाप लागेल, आणि पेशंटला 1 शब्द खोटं बोलला की पाप लागेल. आपलं नाव विठ्ठल आहे, आयुष्यात मरेपर्यंत कधीच करायचं नाही. ओके, मी असं म्हणतो, इमानदारीचा 1 रुपया 1 कोटीचं काम करतो, ही माझी समज आहे. आणि तो करतो म्हणजे करतो. म्हणून मी लातूरमध्ये गेलो ह्या 2 कारणासाठी. आणि मी दररोज काम करतो, पण 1-2 संडे, माय अण्णांचा संडे असं नाव ठेवलं आहे मी, माय अण्णांचा रविवार. त्या दिवशी काहीच करायचं नाही. मी शुक्रवार शनिवार जेवण नाही करायचं, कारण रविवारी माय स्वयंपाक बनवायची. माय स्वयंपाक बनवणं म्हणजे 11 भाज्या करणार, आणि त्या खाण्यासाठी 3 तास लागणार. आणि शनिवारी जेवायचं नाही, शुक्रवारी जेवायचं नाही, फक्त फ्रूट्स खायचे 2 दिवस, आणि रविवारी 3 तास जेवायचं. 11 भाज्या संपवायच्या. आणि एवढं खाल्ल्यास पण माझी माय म्हणायची, माय पोट भरलं नाही का, लेकराचं पोट भरलं नाही का गं, कसं सांगू तुला आता, पोट भरलं नाही. आणि पुढे 2 दिवस उपाशी राहायचं. असा रविवार असायचा. मायनस केलेलं खायचं. आमची माय बिना तेलाच्या भाज्या करायची. आम्ही गरीब घरचे आहेत, आम्हाला वर्षभर तेल मिळायचं नाही. आमच्या घरात तेल म्हणजे घाना गाळून आणायचा वर्षात एकदा, आणि ते तेल आम्ही फक्त सणावाराला वापरायचो. बाकी वर्षभर आम्ही बिना तेलाच्या भाज्या खायचो. जेव्हा बिना तेलाच्या भाज्याची चव मस्त बसलेली आहे जिभेवरती, मग आता आम्ही माईला म्हणायचो, माय ती भाजी कर गं, ती भाजी खूप मजेशीर आहे. आणि माहीत नाही, पण माझी बायको माझ्या माईची आणि बापाची सख्खी मैत्रीण, म्हणजे ना त्या तिघांचं जे त्रिकूट आहे ना, माझी बायको, माझी माय आणि माझा बाप, असं या जगात कुठंच होऊ शकत नाही बस. म्हणजे मी ना इतका तृप्त माणूस आहे ना, मला वाटतं की मला देवाने भरभरून दिलंय. पण ना माय, अण्णा आणि माझी बायको ह्या तिघावर मी जळतो सर, खरं जळतो. मला वाटतं की बस ही त्यांचा मी आहे का ही त्यांची आहे. ते तिघं काय बोलतात, काय चालतात, त्यांच्यात काय प्रेम आहे. तुम्हाला खरं सांगू का, मायबाप घरात असणं याच्यावर जगात चांगलं काहीच नाही आहे. तुमच्याकडे किती पैसे आहेत हे मॅटर करत नाही, पण मी अनुभवलं आहे, मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. माईला भेटणे, तिच्या गळ्या पडणे, बापाला भेटणे, बापाच्या गळ्या पडणे, त्याच्यासोबत जेवण करणे, छोट्या मोठ्या त्याच्या खोड्या करणे, त्यांचे शब्दांना शब्द ऐकणे, त्यांचे लाड करणे. खूप मोठ्या गोष्टी लागत नसतात मित्र हे सगळं करण्यासाठी, पण आम्ही ना ठरवून एका रविवारी करतो. आणि ना खूप मोठ्या गोष्टी बघा, आपल्या माईला माहीत असतं की लेकराला काय आवडतं, माहीत असतं ना. पण तुम्हाला किती लोकांना माहीत आहे की तुमच्या आईला काय आवडतं, किती लोकांना माहीत आहे तुमच्या आईला काय आवडतं. त्याचा पुढचा प्रश्न आहे, तुमच्यापैकी किती लोकांनी आपल्या आईला आवडणारी एखादी गोष्ट करून खाऊ घातली आहे. तुम्हाला कळलं नाही लेकरांनो. आपल्या मोठ्यांना पण सांगतो, आपल्या आईच्या आवडची गोष्ट एखाद्या आपल्या आईला करून खाऊ घालायचं काय मजा येते तुम्हाला सांगतो. माझ्याकडे ना सर प्रत्येक गोष्टीला माणसं आहे, देवाने मला खरंच खूप दिलं आहे. ओके, मी 150 लोकांना पगार देतो आहे, भरभरून मी 3-3 हॉस्पिटल चालवतो आहे, मला काहीच कमी नाही आहे. ओके, पण माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी माणूस आहे, बुटाला पॉलिश करण्यासह राईट. पण माईचा चहा मी बनवतो दररोज. नुसता बनवतो नाही, तिला हाताने असा पाजवतो, थंड करून नॉर्मल टेम्परेचरला आणून तिच्याबरोबर मी पण काहीतरी खातो आणि कॉफी घेतो. आणि त्याच्यानंतर मग मी तिला विचारतो, माय चहा का झाला गं. माझी माय गोरी सुरकुत्या पडलेला चेहरा, खूप भारी दिसते. मग तिला विचारतो, माय चहा का झाला गं. आणि ती म्हणते, माय छान झालं. ते छान झाला जो चेहरा आहे ना, ही माझी दिवसभरात शक्ती असते. काय मजा येते तुम्हाला काय सांगू मी आता, मी शब्दात नाही सांगू शकत.
किती मोठी गोष्ट लागते. गरीब असताना माझी माय फटके तुटके लुगडे घालायची. आता काय तर ती थोडे चांगले भारी लुगडे घालत असेल. तिथं फरक पडत नाही मित्र, फरक पडतो प्रेमामध्ये. हे प्रेम आहे ना, ही इमोशनल भावना आहे ना, ही भावना आपल्याला मेंटेन करता आली पाहिजे. ह्या भावना एवढी मजा जगात कुठेच नाही आहे. मी तुम्हाला सांगत होतो, आतापर्यंत तुम्ही करा न करा, पण सगळ्यांना सांगतो मी, एकदा ना आपल्या आईला काहीतरी आवडीचं करून खाऊ घाला. माझ्या माईला नारळाचा तुकडा आवडतो, नारळाचा तुकडा, ओल्या नारळाचा तुकडा आवडतो. आमच्या घरात कुठल्याही कारणाने नारळ फुटलं की एक तुकडा फ्रीजमध्ये असतो. माई खाईपर्यंत कोणी खायचा नाही. माझी बायकोच्या समोर जर ते खाल्ला कोणी, माझी बायको मारेलच मला, कारण ती माईनं खायलाशी कोणी हात लावायचा नाही. माई एवढं तिला कोणी प्यारा नाही, मग कोणीच प्यार तिच्या लेखाला देत नाही तर बाकी सोडूनच द्या. माझ्या पोराला मिळत नाही माझ्या माईच्या अगोदर, बाकी तर सोडून द्या. हो, माय नंबर 1. मला एवढ्यासाठी हा त्रास होतोय बोलताना. आता या गोष्टी खूप मिस करतोय मी. एनिवे, तिकडे जायचं ना मी ठरवलं होतं, मला नाही बोलता येणार पुढे. पण मी तुम्हाला सांगत होतो की संडे मायांनांचा संडे. जाणे, माईनं बनवलेलं खाणे, माईच्या मांडीवर काही वेळ, बापाच्या मांडीवर काही वेळ झोपणे, ते माईनं लावलेलं अशी करायची, काहीतरी तेल लावून द्यायची. ही जी मजा आहे ना, तुम्हाला शपथ सांगू, ही जगात कुठेच नाही यार. माझ्याकडे किती नोकर आहेत, माझ्याकडे किती गाड्या आहेत, माझ्याकडे किती हॉस्पिटल आहेत, माझ्याकडे किती पैसे आहेत, 0. त्याला काय मॅटर करत नाही. ओके, मॅटर काय करतं, घरात गेल्यानंतर स्वर्ग वाटला पाहिजे. मी असे वाट बघायचो की रविवार कधी येतो आणि माईच्या मांडीवर मी कधी झोपतो. म्हणजे ह्याची जी मजा आहे ना, ही जगात कुठेच नाही, कुठेच नाही आहे, कुठेच नाही आहे. ही एन्जॉय करता आली पाहिजे, माहिती आहे. आणि ही एन्जॉय ज्याला करता आली ना, ते नशिबान माणसं आहेत. मी खूप नशिबान आहे की 55 वर्षाचा मी होईपर्यंत मायबाप माझ्यासोबत होते. याच्यावर मी नशिबान कोणी असू शकत नाही. अण्णा 94 वर्ष जगले, माय 90 इयर्स 90 वर्ष जगली, आणि म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत तरुणपणाने जगले. त्यामुळे मी खूप नशिबान माणूस आहे. मला असं वाटतं की ते मी 90 वर्ष होईपर्यंत राहिले पाहिजे, पण ते आपल्या हातात राहत नाही. पण तुम्हाला मी सांगू का की मायबाप घरात असणे, त्यांच्यासोबत राहणे, आणि त्याला कुटुंब मानतात, बाकीच्याला कुटुंब म्हणत नाहीत, असं माझं स्पष्ट मत आहे. हा रविवार आम्ही साजरा करायचो आणि मग पुढच्या कामाला लागायचो. असा आमचा नेहमीचा कार्यक्रम असायचा. एका रविवारी, संधीची गोष्ट, उत्तरार्ध 5 मिनटं फक्त, म्हणजे 5च मिनटं माझ्याकडे आहेत. उत्तरार्ध सांगतो की आम्ही एका रविवारी गावाकडे चाललो होतो. माखेगाव, 45 किलोमीटर अंतराचं गाव आहे. आम्ही गावाकडे चाललो गाडीमध्ये, कारमध्ये निघालोय. माय, अण्णा, मी, माझी बायको, माझा मुलगा. असं कारमध्ये जाताना जे माझ्या क्लासमध्ये बाकीचे 9 जण होते, त्याच्यापैकी एक जणाचं रस्त्यात घर आहे, जे 10वीला नापास झाला. ओके, तुम्हाला सांगतो मी की माझी गाडी त्या घरासमोर चालली होती. त्याचं घर म्हणजे एक कोटा आहे, झोपडी आहे. त्यांनी मला विठ्ठल विठ्ठल असं म्हणाला. याला असं टर्न करतात इकडे, याला. तो म्हणाला की गाडी थांबव. मी गाडी थांबवली. मला बघा, आमच्या गावामध्ये ना विठ्ठल लहाने किती का मोठा डॉक्टर असत नाही, त्याच्याकडे किती का सगळ्या गोष्टी असत नाहीत. हां, बजा ठीक आहे बेटा, ठीक आहे. गावामध्ये कोणी पण विचारतं सर मला, मी उतरतो गाडीतून, काय ते बघतो, त्यांना काय औषध गोळ्या लिहून देतो. आपण एकदम जमिनीवरचा माणूस आहे. मी फक्त टाय घालून फिरतो. का माहिती आहे का, कारण डॉक्टर बमन डावर माझे बॉस होते, त्यांनी मला कंपल्सरी केलं टाय घालत जा. हे डॉक्टर डावर सरांच्या नावाची टाय आहे, माझ्या बॉसच्यात. मी त्यांना खूप मानतो. त्यांना मी चालता बोलता देव म्हणतो, देव त्या माणसाला. इतका ग्रेट माणूस माझ्या आयुष्यामध्ये मिळाला मुंबईमध्ये, आणि त्यांच्या नावाने ही टाय दररोज घालतो. आणि ऑपरेशन करताना जिथं कट करतो त्यांचं नाव घेऊन कट करतो. मी त्यांना देवाएवढं मानतो, देवाएवढं. इतका ग्रेट माणूस मी आयुष्यात कधी नाही पाहिला. त्याच्यामुळे मी ही टाय घालतोय. बाकी वरून जरी मी टाय घालत असलो तर आतून एकदम साधा माणूस, एकदम जमिनीवरचा माणूस आहे. ओके, मी तुम्हाला सांगत होतो की मी चाललो आणि तो माझा क्लासमेट बाहेर आला त्याच्या झोपडीच्या, आणि विठ्ठल गाडी थांबवली गाडी, काय विषय नाही आहे. उतरलो खाली. त्याचं नाव नामदेव असा बाहेर आला. त्याच्या हातामध्ये 3 लेकरं, 2 मुली 1 मुलगा, त्याचे लेकरं. आणि मी आलो बाहेर की म्हणलं, नामदेव काय झालं रे? नामदेव, का रे, काय थांबवलंच गाडी? नामदेव माझ्याकडे न बघता त्या लेकराकडे त्याच्या बघतोय, त्याच्या हातात लेकरं, त्याच्याकडे बघून म्हणतोय, पूजा, त्या मुलीचं नाव, तुला माहिती आहे का पूजा, हे कोण आहेत? त्या मुलीकडे बघून म्हणतोय. ती म्हणाली, हा माहीत आहेत ना म्हणे, हे डॉक्टर विठ्ठल लहाने आहेत, यांचे दररोज पेपरला फोटो बघतोय म्हणे मी. असं म्हणाली ती त्याची मुलगी की नामदेव रडायला लागला. मला कळता कळेना काय झालं नामदेव, व्हॉट इज द प्रॉब्लेम.
काय अडचण आहे असं मी म्हणालो ना, तरी नामदेव माझ्याकडे बघत नाही. पुन्हा त्या मुलीकडे बघून तिला म्हणतोय, पूजा, एकदम लहान आवाजात, पूजा तुला माहीत नाही ग, हे जे डॉक्टर विठ्ठल राणे आहेत ना, ते माझे वर्गमित्र आहेत. तिला सांगतो, हे माझे वर्गमित्र आहेत. 10वीला आम्ही एकाच बेंचवर बसायचो. आम्हाला 10वीपर्यंत बेंच नव्हते, तुम्ही खूप नशिबान माणसं आहेत, आम्ही जमिनीवर बसायचो. 10वीला बेंच, एका बेंचवर 5 मुलं, त्यातला तो एक, दुसरे 3-4 आम्ही बसायचो. तिला आठवण सांगतो, मुलीला आठवण सांगतोय की आम्ही दोघं वर्गमित्र आहेत, एकाच बेंचवर बसायचो आणि एकाच टोपल्याखालच्या भाकरी खायचो. एकाच टोपल्याखालच्या भाकरी हा शब्द तुम्हाला कळतो का न कळतो मला माहीत नाही, पण आमच्या घराला दरवाजा नव्हता, पत्रे होते. त्या पत्र्याखाली माझी माय भाकरी ठेवून जायची, गंगाळ टोपलं म्हणजे खूप मोठ्या लोखंडाचं टोपलं, आणि त्याच्यावर दगड ठेवायची, मांजरी कुत्र्याने काढू नये म्हणून ते शेतात जायची. आणि दुपार सुट्टीमध्ये नामदेव पण लहानच आहे, जवळच शेजारचंच आहे, त्याची एक भाकरी घेऊन तो यायचा आणि माझी भाकरी टोपल्याखालची काढून मी खायचो. नामदेव सांगतो, एवढ्या वर्षानंतर त्याच्या मुलीला एकाच बेंचवर बसायचो. विठ्ठल लहाने माझा वर्गमित्र आहे, एकाच टोपल्याखालच्या भाकरी खायचो. पण जाऊ दे पूजा, कारण नामदेवची अवस्था खूप वाईट झाली आहे. नामदेवकडे काहीच नाही आता, 10वी नंतर तो शिकला नाही, शेतात काही नाही आहे, म्हणजे खूप जास्त दयनीय अवस्था त्या बिचाऱ्याची झालेली आहे, खूप जास्त गरीब आहे तो. आणि त्या मुलीला सांगतोय जाऊ दे पूजा, मला कळलं नाही, विठ्ठल तेव्हा म्हणायचा अभ्यास कर, पण तेव्हा मला कळलं नाही, पण पूजा तू माझ्याकडे बघू नको, पण ह्या माझ्या मित्राकडे, ह्या डॉक्टर विठ्ठल राणेकडे बघून तू अभ्यास कर आणि मोठा माणूस हो. आता माझा प्रश्न आहे, माझ्याकडे बघायचं, उत्तर द्यायचं पटकन. आमच्या नामदेवचं काय चुकलं? पटकन. नामदेवनी अभ्यास केला नाही, ग्रेट. पटकन, मागे बघायचं नाही. सांग बरोबर सांगतो तू, सांग. मागे बघणारे मोठे होत नाहीत. पटकन सांग, नामदेवचं काय चुकलं? माझ्याकडे बघा, काय चुकलं? चष्मा, अभ्यास केला नाही. तुमचे लेकरं हुशार लेकरं आहेत, नाही कळलं मला, तुमच्या लेकरं हुशार लेकरं आहेत, प्रचंड हुशार आहेत, आणि ते खूप मोठे माणसं बनणार. आमच्या नामदेवचं काय चुकलं हे तुम्हाला मी सांगतो. आमच्या नामदेवचं काय चुकलं? आमच्या नामदेवच्या आयुष्यामध्ये संधी आली होती. शिक्षण ही संधी असते, ती संधी नामदेवकडे आली होती आणि ती संधी माझ्याकडे पण आली होती. शिक्षण ही संधी असते, शिक्षणाने माणूस प्रचंड मोठा होतो, शिक्षणाने माणूस इतका मोठा होतो, शिक्षणाने रिव्होल्युशन, क्रांती घडते आयुष्यात, क्रांती. बाकी कशानं क्रांती घडते का न घडते मला माहीत नाही, पण शिक्षणाने 100% क्रांती घडते आणि शिक्षणाने 100% माणूस मोठा होतो, हे गॅरंटी आहे ते शिक्षणामध्ये. आणि हे शिक्षण नामदेव शिक्षण, संधीरूपी शिक्षण नामदेवच्या रूमवर येऊन रामदेवच्या दरवाजे खटखट होतं, आणि तीच संधी माझे पण दरवाजे खटखट होती. त्यातला एक जागरूक होता, तत्पर होता, अलर्ट होता, आणि एक झोपलेला होता. तुम्हाला नामदेव व्हायचं का विठ्ठल व्हायचं रे? दोघेही देव आहेत, बघा काय व्हायचं ते. तीच संधी, तीच शिक्षणरूप संधी सध्या तुमच्या सगळ्यांच्या दरवाजावर खटखटत आहे. ओके, ती संधी सध्या तुमच्या सगळ्यांच्या दरवाजावर खटखटत आहे. जागरूक राहा, अलर्ट राहा, तत्पर राहा, आणि आयुष्याचं सोनं करून घ्या. त्या संधीला आत्मसात करा, शिक्षण ह्या संधीला आत्मसात करा, ती तुमच्या आयुष्याचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. आणि मी नेहमी सांगतो की आयुष्यामध्ये मी 2च माणसं मोठी चांगली पाहिली, त्यातला एक शिक्षक जे आहेत ना सगळे, त्या सगळ्यांना सलाम. सगळ्या शिक्षकांना माझा सलाम, साष्टांग दंडवत. त्याचं कारण आहे सर, तुम्हाला सांगतो मी, त्याचं कारण आहे, हे विद्यार्थी, मी जेवढ्या शिक्षकांना भेटलो ना, प्रत्येक शिक्षक काय सांगतो, आमच्या शाळेचे लेकरं एवढे मेरिट आले, इतके पास झाले, इतके टक्के निकाल लागला, त्याची लेकरं काय करतात माहीत नाही, पण शाळेचे लेकरं सांगत राहतो ते शिक्षक. म्हणून आणि दुसरी गोष्ट मला सांगू ना, की मी आणि डॉक्टर तात्याराव लहाने दोघेही गरिबांचे लेकरं, आम्ही केवळ शिकलो शिक्षकामुळे. आमच्याकडे एक शिक्षक होते, कुलकर्णी गुरुजी आणि बोंडिगे गुरुजी, हे माझ्या वडिलांचे मित्र होते, आणि ते माझ्या वडिलांना सांगायचे हे लेकरं हुशार आहेत, शाळेत पाठवा. केवळ ते दोन्ही शिक्षक माझ्या वडिलांचे मित्र असल्यामुळे माझ्या वडिलांनी त्यांचं ऐकलं. माझे वडील त्यांचं इतकं ऐकायचं की शेतात काय पेरायचं आहे त्या गुरुजीला विचारून पेरायचे.
इतके चांगले मित्र होते, त्यामुळे आम्ही शाळेत गेलो आणि शिकू शकलो. त्यामुळे कुठलाही शिक्षक भेटला, कधी पण मला भेटला की त्याला मी दंडवत करत असतो. मला खूप छान वाटतं की त्यांच्यामुळे आम्ही आहेत, बाकी काहीच नाही. आणि हे लेकरं, ही उद्याची पिढी, उद्याचं भविष्य हे तुमच्या हातात आहे मित्र. त्यांना घडवा, मस्त घडवा, त्यांना द्या. आणि तिसरा विषय जो मला प्रचंड आवडतो ते म्हणजे माय आणि बाप. माझ्या खूप आवडीचे विषय आहेत. लेकरांना तुम्हाला सांगतो, घरी गेल्यानंतर एकदा आईवडिलांच्या पाया पडत जा. किती जण पाया पडता? मला प्रॉमिस करा की प्रत्येकाने एकदा पाया पडायचं. नंबर 2, आईवडिलांना सांगतो एकदा लेकरांना घट्ट पकडायचं. मी ना माझ्या माईला दररोज घट्ट पकडायचं. मी माईला खूप मिस करतोय. मागच्या 16 जुलैपासून ती आपल्यासोबत नाही आहे. आय एम मिसिंग हर लाईक एनिथिंग. पण तुम्हाला सांगू का, मी असं माईला घट्ट पकडायचो, इतकं भारी वाटतं ना काय सांगू. ही जे फिलिंग आहे ना, ही फिलिंग जगात कुठेच येत नाही, कुठेच म्हणजे कुठेच येत नाही. सगळ्या आईवडिलांना सांगतो मी. आणि शेवटचा सल्ला आईवडिलांसाठी, आईवडिलांनी भांडणं करू नयेत. प्रामाणिकपणे सांगतो, नवरा बायकोनी कधीच भांडणं करू नयेत. ज्या लेकरांचे आईवडील भांडणं करत नाहीत त्यांचा मेंदू घरी वापरला जात नाही, तो पूर्ण मेंदू अभ्यासासाठी वापरला जातो आणि ते लेकरं चांगले बनतात. जेव्हा आईवडील घरी भांडणं करायला लागले, आईचं तोंड तिकडे, बापाचं तिकडे, लेकरांनी कुठे बघायचं? कुठे बघायचं? हां, करू नये. बघा, आपण सगळीकडे ॲडजस्टमेंट करतो, नवरा बायकोत का नाही करायची? येत्या 28 जुलैला मला 30 वर्ष लग्नाला होणार आहे. माझा मुलगा 27 वर्षाचा आहे. हां, MS जनरल सर्जरी करतोय. पण मी बायकोशी भांडण नाही करत. आणि करायचे असतील तर कसे करायचे? एक तर करूच नका. जे लोक, कुणाला कळलं का नाही कळलं माहीत नाही, मी माझ्या माईला दररोज जाऊन घट्ट पकडायचो ना, घट्ट मिठी मारायचो, तशीच मिठी मी माझ्या बायकोला पण दररोज मारतो. त्यात एक वेगळं नवरा बायकोचं प्रेम, त्यातलं जे पावित्र्य आहे ना, हे ज्यांना ज्यांना कळलं बॉस, ते माणसं जगातले सगळ्यात मोठा माणूस बनू शकतो. म्हणून ना तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगतो, कधीच बायकोशी नका भांडण करू. कधीतरी कुठेतरी सॉरी म्हणा, काय फरक पडतो? मी का म्हणायचो? तिथंच इगो जागा होतो. नाही, इगो जागा झाला पाहिजे. मी घरात गेलो, माझ्या माईकडे बघितलं, माझ्या बायकोकडे बघितलं, कुणाचा चेहरा छोटा दिसला ना, मी त्यांना सॉरी म्हणायचो आणि जाऊन गळ्या पडायचो. कारण काय, असो की नसो, काय फरक पडतो? एवढं काय मोठेपणाच्यामध्ये? पण तुम्हाला सांगतो, हे खूप पावित्र्य जपतं, खूप प्रेम जपतं आणि घरामध्ये त्याची ओढ येते, ओढ. हां, बघा, मी ना इथे बसलो ना तर माझ्या बायकोला मेसेज करतो, इथं बसलोय. मी इथून निघतो ना, माझ्या बायकोला मेसेज टाकला, मी आता बोलणार आहे. ओके, हे सगळे मेसेज माझी बायको माझ्या माईला सांगायची. जेव्हा मी भाषण करावं टाकलो ना, तर माझ्या माईला फोन करून मी टाकायचो. माहीत नाही, पण एनिवे, मी तुम्हाला सांगतो, ह्या गोष्टी ज्यांना जपता आल्या आयुष्यामध्ये, ह्याला EQ म्हणतात, याला इमोशनल क्वेश्चन असं म्हणतात. माझं लेकरू एवढं हुशार आहे, एकदा वाचलं की पाठ होतं. हुशार असण्यापेक्षा ही इमोशनल क्वेश्चन म्हणजे EQ ज्याचा चांगला आहे ना, भावनिक बंधन ज्यांना चांगले आहेत ना, भावनिक नातं जर चांगलं आहे ना, ते माणूस कधीच इकडे जात नाही. लेकरांना तुम्हाला सांगतो, तुमच्या आयुष्यात जेव्हा चांगलं घडेल ना, सगळ्यात पहिलं आईवडिलांना सांगा. आणि तुम्हाला कधी नापास झालात, कधी यश नाही मिळालं तरी खचून जाऊ नका. तुम्हाला लिहून देतो मी, सगळं जग तुमच्या विरोधात गेलं ना, तुमचे माय आणि बाप तुमच्या पाठीशी भिंतीसारखे उभा टाकतील. हे बॉन्ड पेपर लिहून देतो मला. आणि त्याच्या पलीकडे सांगतो, कधी अपयश आलं ना, कधी नापास झालात ना, खचून जाऊ नका. त्याच्यापुढे सांगतो मी, भुणे सर, जे लोक आयुष्यात एकदा कधी नापास होतात ना, ते लोक खूप मोठे होतात. म्हणजे कधी नापास झालात ना, खूप सिरियस घेऊ नका. डॉक्टर तात्याराव लांडे ज्यांचं मी वर्णन करत होतो आत्ता, जे डोळ्याचे डॉक्टर आहेत, भारत देशात सगळ्यात जास्त सर्जरी केल्यात, पद्मश्रेणी गौरवलं त्यांना. हा माणूस इथंच संभाजीनगरमध्ये शिकत असताना डोळ्याच्या विषयात नापास झाले होते. नापास, माहिती तुम्हाला, डोळ्याच्या विषयात नापास झालेला हा डॉक्टर जगातला सगळ्यात मोठा डॉक्टर झाला आहे. नापास होणं मोठा विषय नसतो, पण नापास झाल्यानंतर ते वर्ष संधी म्हणून वापरायचं हा मोठा विषय असतो. नाही तुम्ही घरी जालाल, मग सगळ्या आईवडिलांना सांगाल, लहाने सरांनी सांगितलंय नापास झालं की आपोआप मोठं होतं. आपोआप नाही मोठं होतं, आपोआप बिलकुल मोठं होत नाही. विठ्ठल लहानला 14 गोल्ड मेडल आहेत, मला 14 गोल्ड मेडल आहेत माझ्याकडे, 14. ओके, तरी पण मी नापास झालो होतो. प्लास्टिक सर्जरी डिग्री आता नापास झालो होतो. केवळ नापास झाल्यामुळे पद्मश्री डॉक्टर तात्याराव लांडे मोठा माणूस झाला. केवळ नापास झाल्यामुळे मी मोठा माणूस होऊ शकलो. त्यामुळे कधी अपयश आलं ना, खचून जाऊ नका. त्याच ताकदीनं, त्याच हिंमतीनं उठा. आणि तुम्हाला आता कन्क्लूड करतो की मी अनेक वेळा सांगायचो, मी मायांनाकडे जरा जात नाही, मला खूप त्रास होतो सध्या. मी सांगायचो की
अण्णांना भेटा, असं खूप वेळा सगळे भाषणं माझ्या आत्तापर्यंत मी कुठं ऐकले यूट्यूबवरती, तर मी अण्णांना भेटा असं म्हणायचो आणि माझ्या भाषणात म्हणजे शेवट करायचो. आजही मी तुम्हाला अण्णांना भेटा पक्का सांगणार, पण आपण भेटू शकणार नाही, तर अण्णा आपल्यात नाही आहेत. पण तुम्हाला सांगू का, मी अण्णांना भेटा का म्हणायचो, कारण आमच्या अण्णा हवेत चालायचे, हवेत चालायचे. माझा बाप एकदाही जमिनीवर चालला नाही. 52 किलो वजन, शेवटी 46 किलो झाले होते, पण चालण्यात तोरा, बोलण्यात तोरा. त्यांना वाटायचं त्यांची छाती 52 किलोच्या माणसाची छाती, अण्णांना असं वाटायचं की ती हत्ती एवढी मोठी आहे. वा स्टायलिश माणूस, तुम्हाला काय सांगू आता, न शिकलेला प्राणी पण इतके असे स्टायलिश चालायचे. एक दिवशी मी ओपडीत बसलो होतो आणि अण्णा हवेत चालत होते. मी पाहिलं अण्णांकडे, अण्णा तुम्ही हवेत चालला लागलेत, पडाल, असं मी अण्णांना म्हणालो. बघा, अण्णाने माझ्याकडे एकदम तिरप पाहिलं आणि मला म्हटले, तुला माहिती आहे का मी कोण आहे? तुला माहिती आहे का मी कोण आहे? माझा प्रश्न काय, अण्णा तुम्ही हवेत चालायला लागलेत, पडाल, आणि बाप काय म्हणतोय तुला माहिती आहे का मी कोण आहे? मला ताळमेळच लागला की मी विचारलंय काय, अण्णा बोलतायत काय. पण अण्णाने जे उत्तर दिलं, प्रत्येकाच्या मायनं बापाने उत्तर द्यावं असं उत्तर दिलं. अण्णा म्हणाले, तुला माहिती आहे का मी कोण आहे? पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, आणि हा प्लास्टिक सर्जन विठ्ठल लहानेचा बाप आहे म्हणे. मी कसा पडतो? माईला आणि बापाला हवेत चालवण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे. आई वडिलांना हवेत चालवण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे. मस्त बाहेर काढा. बोंडे पाटली शाळा आहे ना, त्यांच्या वडिलांच्या नावाने शाळा आहे. त्यांनी खूप सुंदर सांगितलं, मला खूप छान वाटलं सर, खूप छान, कौतुक तुमचं. ह्या शाळेला वाटलं पाहिजे, ह्या शिक्षक वर्गांना वाटलं पाहिजे, लहाने सर हे आमच्या शाळेचे लेकरं आहेत. तुम्ही जेव्हा संभाजीनगर जिल्ह्याच्या बाहेर जाल तर सगळ्या जिल्ह्याला वाटलं पाहिजे की आमच्या जिल्ह्याचे लेकरं आहेत. तुम्ही जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर जाल तर महाराष्ट्राला वाटलं पाहिजे महाराष्ट्रीयन आहेत. आणि तुम्ही जेव्हा भारत देशाच्या बाहेर जाल ना, अख्ख्या भारत देशाला वाटलं पाहिजे भारतीय इतके मोठे. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय थेट हृदयाला स्पर्श करणारे प्रेरणादायी सरांचे विचार आपण पाहू शकता. या ठिकाणी अनेक पालक बसलेले आहेत, टीचर्स बसलेले आहेत, स्टुडंट्स आहेत. कित्येक जणांचे डोळे पाणावलेले आहे. अतिशय भावनिक असं हे स्पीच होतं, भाषण होतं. आणि नक्कीच आपण या ठिकाणी सर्व बसलेले खूप भाग्यवान आहोत. सरांचं मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे. यानंतर मी उर्वरित कार्यक्रम पुढे नेण्यासाठी विद्यार्थिनींना आमंत्रित करते. Thank you so much, sir, for your motivational words. प्रेमाचा पाऊस सदा कोसळावा, द्वेष मनातून सगळ्यांचा जावा, स्नेहबंधांनी नातं फुलावं, हे जग सुखी सुंदर व्हावं. Before we conclude this wonderful event, I would like to call our brilliant students on the stage to perform a dance on He Jag Sukhi Vaava. हे राष्ट्र आमचे सर्वार्थाने पुढे पुढे जावे. हे राष्ट्र आमचे सर्वार्थाने पुढे पुढे जावे. हे जग सुखी व्हावे. हे जग सुखी व्हावे. हे जग सुखी व्हावे. हे जग सुखी व्हावे.
व्हावे, हे जग सुखी व्हावे, हे जग सुखी व्हावे, हे जग सुखी व्हावे. यानंतर आदरणीय श्री विठ्ठलजी लहाने सर आजचे विशेष अतिथी यांच्यासाठी आपण सर्वजण ऑलरेडी सर सुखी संपन्न आहेत आणि आणखी त्यांचं उर्वरित आयुष्य सुखी व्हावं, संपन्न व्हावं, त्यांचं आयुष्य भरभराटीचं व्हावं म्हणून आपण सर्वजण त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. मी भोंडवे सरांना विनंती करते की त्यांनी यानंतर बोलावे. सर्वांना जय हिंद. खरं म्हणजे मलाही 2 शब्द बोलायचे होते, परंतु सरांनी एवढं भावनिक मी झालो आणि डोळ्यातले आसू थांबत नव्हते, त्यामुळं मी बोलू शकलो नाही आहे. परंतु अशी सरांसारखी महान व्यक्तिमत्व आपल्या मुलामधून तयार व्हावीत, ही एक पुराशी स्वप्न बाळगून जे आपली शाळा काम करते त्याला यश येण्यासाठी आणि जे असं काम करतायत त्यांना खूप मोठं दीर्घायुष्य आणि चांगलं आरोग्य लाभण्यासाठी आपण सर्वांनी उठून उभं राहायचं आहे, हात जोडायचे, डोळे बंद करायचे आणि या विश्व प्रार्थनेमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या लहाने सरांना मिळू देत अशी आपण परमेश्वराला प्रार्थना करायची. माणसाकडं दुसऱ्याला देण्यासाठी एकच गोष्ट असते, ती म्हणजे मनापासूनच्या शुभेच्छा. कारण परमेश्वराशी माणूस हा मनाने जोडलेला असतो. परमेश्वर पाहणं किंवा परमेश्वराला जोडणं एकच माध्यम आहे, ते म्हणजे मन. आणि म्हणून मनापासून आपण सर्वांनी प्रार्थनेमध्ये जे जे म्हटलं आहे ते सर्व आपल्या लहाने सरांना लाभो, त्यांच्या कुटुंबाला लाभो अशी परमेश्वराला आपण प्रार्थना करूया. सर्वांनी मोठ्या आवाजामध्ये प्रार्थना म्हणूया. बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. हे परमेश्वरा, आमच्या लहाने सरांना खूप मोठं आयुष्य दे, चांगलं आरोग्य दे, सुख समाधान ऐश्वर दे, त्यांची उर्वरित सर्व स्वप्न पूर्ण कर. नॅशनल अँथम आणि हे द्यायचं. आता राज्यगीत वोट ऑफ थँक्स द्यायचं का? राहू दे. वोट ऑफ थँक्स, वोट ऑफ थँक्स, स्टेट अँथम, नॅशनल अँथम, वोट ऑफ थँक्स, वोट ऑफ थँक्स. As we draw the session to close, I would like to call Honorable Principal of Swargiya Bhairamal Tanwani School, Mrs. Shinde Ma'am, for vote of thanks. सर्वांना विनंती आहे की राष्ट्रगीत झाल्याशिवाय कोणीही जागेवरून हलणार नाही आहे. आज सर्वजण आपण इतके भारावून गेलेलो आहोत, तर मला तर खरंच शब्दच सुचत नाही आहेत. प्रत्येकाला, इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाला रडवण्याची ताकद असलेले आणि ते रडवतानाच घडवण्याची ताकद असलेले असे डॉक्टर विठ्ठल लहाने साहेब, की ज्यांना देवदूत समजलं जातं. पण मला तर असं वाटतं की देवापेक्षा खरा माणूस
आज आम्ही त्यांच्यात अनुभवला. एकन एक शब्द की असा आदर्श माणूस आजपर्यंत खरंच असं माणूस पण पाहिलं नव्हतं. कारण देवाला देव पण देऊन आपण मोकळं होतो. मला खूप काही वेगळंच बोलायचं होतं, परंतु मी आज इतकी भारावून गेले. त्यांची ती आईची आठवण, त्यांची ती फॅमिली आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली त्यांची प्रेम, जिव्हाळा आणि स्वतःच्या प्रोफेशनप्रती असलेलं त्यांचं प्रेम. अब्जावधी रुपयांची कमाई करून खूप मोठं वेगळं आयुष्य ते जगू शकले असते, परंतु त्यांनी निर्धार केला आहे की मला या ग्रामीण भागातल्या, खेड्यापाड्यातल्या प्रत्येकाची सेवा करायची आहे. म्हणजे हे खरं विठ्ठलाचं रूप आज आपण अनुभवलं. साहेब, आपण आम्हाला जो वेळ दिला आहे ना, हे अनेक विठ्ठल आपण आजच्या आपल्या भाषणातून घडवणार याचा मला खूप विश्वास आहे. खूप खूप धन्यवाद सरजी की तुम्ही आम्हाला वेळ दिलात. त्याचप्रमाणे आपल्याला ज्यांच्यावर लक्ष्मी आणि सरस्वतीची वरदहस्त असल्यामुळे, खूप कृपा असल्यामुळे, परंतु ज्याची बाग फुलून आवली त्याने 2 फुले द्यावीत, ही जे दत्ता हलगीकरांचं काव्य आहे ना, तसं व्यक्तिमत्व असलेले, सूर्यकुलाशी ज्याचं नातं वगैरे असे भरपूर काही त्यात आहे. पण तसंच ते नातं जपत आपल्या बजाजनगरमधील कामगारांच्या मुलांना अतिशय गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं आणि या शिक्षणातून फक्त डॉक्टर, इंजिनियर किंवा IAS नाही घडवायचे, तर ते असे घडवायचे की जे आपल्यासमोर आज आदर्श व्यक्तिमत्व उभं आहे, डॉक्टर विठ्ठल लहाने. असा निर्धार केलेले आमचे दादा यांचेही खूप आभार मानते. त्यांच्यासोबत त्यांना सदैव साथ देणाऱ्या आमच्या वहिनीसाहेब, त्यांचेही आभार मानते. सर्व भोंडवे कुटुंबीयच, म्हणजे गणेश सपत्नीक इथे उपस्थित आहे, त्याचप्रमाणे भोंडवे पाटील शाळेचे सर्व ॲडमिनिस्ट्रेशनसह सर्वच लोक, विद्यार्थी, तनवानी विद्या मंदिरचे माझे सर्व सहकारी, विद्यार्थी आणि सर्वात महत्त्वाचे असलेले पालक, या सर्वांचे मी आज आभार मानते. आपली बरीचशी गैरसोय झालेली असली तरी हा इतका सुंदर सोहळा आजपर्यंत अनुभवलेलाच नव्हता. मी तर सरांना लगेच जाऊन भेटले, खूप भाषणं ऐकली, खूप ऐकली, परंतु आज जे ऐकलं आहे ना ते म्हणजे अद्वितीय आहे. खरंच सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानून मी आपली रजा घेते. थँक्यू व्हेरी मच. हॅलो. 14 20 राउंड 14 एक साथ ऊंचे आवाज में राज्य गीत शुरू करेंगे. शुरू कर. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, भीतीला आभा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा, सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निधळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचे हित राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र
नेशनल एंथम एक साथ ऊंचे आवाज में राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की वंदे जय जवान। Hands down. Parade. Visram. Sit down all of you.